जॉईन आपल्याला. तर माझं नाव भूषण नाठे. मी सीईओ म्हणून काम करतो Padlo.com मध्ये आणि हा माझा पार्टनर आहे को-फाउंडर अभिषेक पाटील आणि हा सीटीओ म्हणून परफॉर्म करतो आमच्याकडे. तर बेसिकली आम्ही पण म्हणजे मी डिप्लोमाला असताना आम्ही सगळे क्लासमेट्सच होतो आणि जवळपास साधारण 2016 मध्ये आम्ही एक छोटी कंपनी स्टार्ट करायचा निर्णय घेतला. म्हणजे आम्ही सेकंड इयर डिप्लोमाला होतो त्यावेळेस के वाघला नाशिकमध्ये. वी स्टार्टेड विथ वेबसाईट डेव्हलपिंग, अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट. अशी काही आमची जर्नी स्टार्ट झाली. मग तिथनं पुढे हळूहळू म्हणजे आम्हाला 1 वर्ष गेलं पहिलं क्लायंट्स हे ते विश्वास मिळवायला याच्यात त्याच्यात. त्यानंतर आम्ही हळूहळू पुढे थोडा टाइम लागला आम्हाला, बट आम्ही डिग्रीपर्यंत पोहोचलो. आणि मग तसं सेकंड इयरला असताना डिग्रीच्या आम्ही एक दिवस असं एक्झामचं प्रिपरेशन करत होतो. साहजिकच आहे आमचं म्हणजे अभ्यासाकडे कल थोडा कमी होता. त्यामुळे आम्ही एक्झामच्या प्रिपरेशनच्या वेळेस म्हणजे एकदम 11th आवरला बसायचोय, की आता उद्या पेपर आहे आपला तर आपण कसं करायचं. तर त्यावेळेस आमच्या मित्रांना आम्हाला सर्वात मोठी अडचण बुक्सची यायची, की काय असतं की मुलं पहिलेच बुक्स परचेस करून टाकतात त्यांच्या लोकल शॉपमधनं आणि बुक्स अवेलेबल होत नाही एक्झामच्या टाइमला. तर आम्हाला असं वाटलं की एखादा ऑनलाईन प्लॅटफॉर्म असं पाहिजे की जो आपल्या म्हणजे स्टुडंट्ससाठी काम करेल आणि तो सगळे दुकानं कनेक्ट करेल त्या सिटीमधले पर्टिक्युलर आणि मुलं ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. कारण की आज आपण बघतो बहुतांश वेळ म्हणजे मुलं ऑनलाईनच असतात, मोबाईल हातात असतो. त्याच्यामुळे आम्हालाही वाटलं की आपण हे असं काहीतरी करावं आणि मग विदिन 3 मंथ्स आम्ही आमचा एक प्लॅटफॉर्म लॉन्च केला आणि थोडंसं प्लॅटफॉर्मचे डिटेल सीटीओ अभिषेक पाटील देतील. गुड इव्हनिंग ऑल. मी अभिषेक पाटील आहे. सो आम्ही सगळे म्हणजे क्लासमेट आहोत. सगळ्यांनी आम्ही सोबत सुरुवात केलेली होती. सो काय की आमची जी फर्स्ट कंपनी होती जिकडे आम्ही वेबसाईट डेव्हलपमेंट आणि वेब डेव्हलपमेंट स्टार्ट केलं होतं, तिकडून आम्हाला थोडीशी आयडिया भेटली की कंपनी कशी असते, म्हणजे काय काय करावं लागतं, क्लायंटला कसं हँडल करायचं. त्या कंपनीतनं आम्ही भरपूरशा गोष्टी शिकलो आणि तेव्हा आमची एज म्हणजे 17-18 इयर्स ही आमची एज होती तेव्हा मी डिप्लोमाच्या सेकंड आणि थर्ड इयरला होतो, लास्ट इयरला होतो डिप्लोमाच्या. सो नंतर की आम्ही सगळे इंजिनिअरिंगला गेलो. इंजिनिअरिंगला गेल्यावर काय की थोडंसं आम्ही हे आपली सवय असते, इंजिनिअर लोकांची सवय असते की एक्झामच्या 1 दिवस अगोदर अभ्यास स्टार्ट करायची. मग तसंच आम्ही एका दिवशी अभ्यास करायला म्हणजे एक्झाम येणार होते, आम्ही विचार केला की आता अभ्यास करायचा आहे. अभ्यास करायचा म्हणजे बुक घेण्यापासून सुरुवात होते. मग काय झालं की आम्ही सगळ्यांनी बुक घ्यायचे असं ठरवलं. मग काय की स्टोअर्स खूप लिमिटेड आहे, म्हणजे कसे ते असे स्कॅटर्ड आहे ऑल ओव्हर नाशिकमध्ये बुक स्टोअर्स. मग काय आलं की बुक्स घ्यायचे कुठून, आता उद्या ते एक्झाम आहे, बुक्स घ्यायचे कुठून. मग आम्ही खूप म्हणजे आम्हाला 2, 2.5, 3 तास फिरलो आम्ही बुक स्टोअर्सवर. तर आम्हाला कोणाकडे 2 बुक्स भेटायचे, कोणाकडे 1 सब्जेक्टची बुक भेटली, कोणाकडे 1 सब्जेक्टची बुक भेटली. तर असं करून आम्हाला सर्व सब्जेक्टची बुक भेटली. मग आम्ही ते सगळं एक्झाम दिली. त्याच्यानंतर आम्ही एक दिवस बसलो होतो, तर आम्ही असा विचार केला की म्हणजे हा एक प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम सर्वांनाच आहे. आपले जे फ्रेंड्स आहे, क्लासमेट्स आहे, सर्वांनाच तो प्रॉब्लेम रोज येतो. तर आपण बघतो की एक्झामच्या टाइमला असे प्रॉब्लेम्स येत राहतो. मग आम्ही बघितलं की याच्यावर काही सोल्युशन आहे का, नेटवरती चेक केलं. इकडे म्हणजे पुन्हा आम्ही रिसर्च केली की काय काय क्वेश्चन आन्सर म्हणजे काय काय याचे प्रॉब्लेम्स आहे, काय नाही आहे, असं सगळं चेक केलं. तर मग आम्हाला काही सोल्युशन भेटलं नाही नाशिकसाठी. सो काय झालं की मग आम्ही विचार केला. ओके चालेल सर. हॅलो. सो येस, कंटिन्यू. सो आम्ही ते विचार केला की म्हटलं आपण का नाही स्टार्ट करू, म्हटलं आपण स्टार्ट करू शकतो का असं. तर आम्ही थोडा त्याचा सर्वे केला की बुक्स कसे असतात, काय असतात, कुठून बुक्स घेता, कुठून कसे कसे काय चालतं, ती पूर्ण प्रोसेस आम्ही सगळं स्टडी केला 6 मंथसाठी. जेव्हा मी सेकंड इयरला होतो, सेकंड या थर्ड इयरला होतो इंजिनिअरिंगच्या, तेव्हा मी हा सगळं स्टडी केला. पण काय झालं की म्हटलं आता पण स्टार्ट करायचं, पण काय होतं की आमचे सर्वांचे बॅकलॉग भरपूर, आपण हे बिझनेसच्या याच्यामध्ये लागलेलं असल्यामुळे आमचे बॅकलॉग होते. म्हटलं मग आपण एकदा लास्ट इयरला गेलो इंजिनिअरिंगच्या की आपण काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही थोडा तो प्लॅन पोस्टपोन केला की म्हटलं आपण 6 मंथसाठी पहिले बॅकलॉग काढून घेऊ आपले, इंजिनिअरिंगला इन होऊन जाऊ लास्ट इयरला आणि मग आपल्याकडे आहेच चान्स बिझनेस स्टार्ट करायचा. मग त्या टाइमला आम्ही बिझनेसचा आहे म्हणजे आम्ही 4th इयरच्या जेव्हा स्टार्ट असते जून, जुलै, ऑगस्ट, त्या टाइमला आम्ही आमचा बिझनेस स्टार्ट केला होता. तर आमचं म्हणजे बिझनेस सुरू करायच्या आधी आम्ही म्हटलं की इन्व्हेस्टमेंट सगळ्यात मोठा प्रश्न येतो आपल्या सगळ्या मुलांना की इन्व्हेस्टमेंट कुठून आणायची.
तर थोडंसं मी पाठीमागे जातो की आम्ही या बिझनेससाठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे आम्ही सुरुवातीला जसं मी आधी सांगितलं आम्ही वेबसाईट डेव्हलपमेंट करायचो, ऍप डेव्हलपमेंट करायचो. त्यात फारसे असे पैसे नाही भेटायचे कारण की आम्ही नवीन होतो त्याच्यामुळे आम्हाला थोडे कमी कमी छोटेच प्रोजेक्ट घ्यायचो. पण आम्ही त्यातनं पण सेव्हिंग्ज करून एक आणि सगळे आमच्याकडे डेव्हलपमेंट टीम होतेच. आम्ही एक छोटंसं पहिलं वेबसाईट लॉन्च केली आमची. आमच्या कॉलेजमधनंच केली ती लॉन्च आणि म्हटलं बघू की कसं आपल्याला रिस्पॉन्स येतो, काय याच्यात ऍक्च्युली प्रॉफिट कसे, काय कसं मार्केट आहे. तर आम्ही साधारण सप्टेंबर 2018 मध्ये आमची वेबसाईट स्टार्ट केली. छोटी वेबसाईट होती पण आम्ही म्हणजे ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती ती केलेली होती. तर जेव्हा चालू झाली तर आम्हाला पहिले साधारण महिनाभर तरी काही फारसे कस्टमर भेटले नाही. पहिले 10 दिवस तर कोणी ऑर्डरच केले नाही. आणि म्हटलं आता हे तर असं म्हणजे आपण एवढं सगळं केलंय, एवढं इन्व्हेस्टमेंट, बुक्स वगैरे घेतल्यात, तर काहीतरी तर केलं पाहिजे. पण थोडं पेशन्स ठेवणं फार इम्पॉर्टंट असतं. कुठलीही गोष्ट लगेच म्हणजे आपल्याला लगेच प्रॉफिट देईल असं नसतं. तर हळूहळू जेव्हा आम्हाला मार्केटची समज यायला लागली की दिवाळीनंतर मुलं जनरली बुक्स घेतात, जसं इझी सोल्युशन वगैरे एक्झामच्या आधीचा जो पिरियड असतो. तर पहिले 2-3 महिने फार असे म्हणजे परिस्थिती वाईटच होती की बिझनेसची. पण जसं दिवाळी क्रॉस झाली आणि आम्ही मार्केटिंग पण बरंच केलं होतं. ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग आमच्या कॉलेजमध्येच बरंच आणि इतर 2-3 कॉलेजमध्ये आम्ही मार्केटिंग केलेलं. तर आम्हाला फार त्याच्यात चांगला रिस्पॉन्स यायला सुरुवात झाली वेबसाईटवरती. आम्हाला फर्स्ट ऑर्डर मिळाली आणि म्हणजे पहिली ऑर्डर मिळाली तर आम्ही खूपच खुश होतो की आपल्याला ऑनलाईन ऑर्डर मिळाली असं तसं. आणि मग आम्ही स्टार्ट केलं की आता आपल्याला जोरात करायचं आहे आणि साधारण मार्च 2019 पर्यंत आमचं चांगलं वेबसाईटवरती जवळपास 500 युजर्सचा आमचा झाला होता बेस. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आता हे स्केल करू आपण कारण की नुसतीच वेबसाईटवरती नाही, आम्ही वेबसाईट पण पूर्णपणे नवीन बनवली यावेळेस आणि त्यानंतर आम्ही अँड्रॉइडचं जे ऍप आहे आपलं प्ले स्टोअर वरती आणि लवकरच iOSचं पण ऍप येईल आमचं. तर आम्ही तसं स्टार्ट केलं की आपण अँड्रॉइडच्या ऍपनी स्टार्ट करू पहिले कारण मोठा युजर बेस अँड्रॉइडच वापरतो आपल्या इंजिनिअरिंगमध्ये. तर आम्ही स्टार्ट केलं आणि आता सध्या आपला प्लॅटफॉर्म अँड्रॉइड वरती पण आहे आणि ई कॉमर्सची आपली वेबसाईट पण आहे, वेब पोर्टल त्याच्यावरनं पण आम्ही ऑर्डर्स घेतो. जर्नी तसं पाहायला गेलं तर फारच अप्स अँड डाऊन्सची होती पण आम्ही म्हणजे धीर सोडला नाही कधी की की आता बस झालं थांबून घेऊ. थोडंसं पुढे मागे झालं. आता डिप्लोमाची जर्नी आम्ही सोबत स्टार्ट केली होती पण आता याची इंजिनिअरिंग झाली आहे आणि मी आता फायनल इयर इंजिनिअरिंगला जाईल यावर्षी. म्हणजे आता गेलोच आहे जवळपास कोविडच्या याच्यामुळे. तर आता मी फायनल इयर इंजिनिअरिंगला आहे आता सध्या. आणि मग त्याच्यातनं आता आम्ही कसं करतोय की नाशिकच मार्केट न बघता की आम्ही आता पुण्यात पण जवळपास ऑफिस सेटअप करायची तयारी पूर्ण केली पण कोविडचं सगळं आउटब्रेक झाला. त्याच्यामुळे थोडंसं लांबणीवरती गेलंय ते पण आम्ही पुणे, मुंबई आणि जवळपास नागपूर पर्यंत असं आमचं सगळं नेटवर्क क्रिएट करतोय. प्लस आता स्टार्टअप बद्दल बोलायचं झालं तर आमचा जो स्टार्टअप आहे तर मेनली आम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 11-12 त्याच्यानंतर युपीएससी, एमपीएससी, इतर काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स अशा सगळ्या बुक्स आम्ही आमच्यापर्यंत ठेवतो. आणि आत्ताचा करंट प्लॅटफॉर्म आमचा एवढा रोबस्ट आहे की आम्ही विदिन 1 वीक कुठल्याही नवीन सिटीमध्ये स्टार्ट करू शकतो. आमच्याकडे स्वतःचीच डिलिव्हरीची टीम आहे, डेटाबेस पण आम्ही स्वतःचीच टीम मॅनेज करते आमचा. आणि असं सगळं आहे. जवळपास आता पुण्यात चालू करू आम्ही लवकर कारण की महाराष्ट्राचं एज्युकेशनल हब मानलं जातं व पुणे. तर बरेचसे म्हणजे इंटरनॅशनल स्टुडंट्स किंवा ऑल ओव्हर इंडिया पण मुलं असतात पुण्यामध्ये शिकायसाठी. तर इंजिनिअरिंग झालं, एमपीएससी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्ससाठी पण भरपूर जण येतात. तर त्यांची पण बरीच डिमांड होती की आम्ही असं करावं की प्लॅटफॉर्म ऑनलाईन असला म्हणजे कारण की मोठ्या सिटीजमध्ये बाहेर पडणं म्हणजे ट्रॅफिक हे ते. तर ईज ऑफ डुईंग बिझनेस पण मोठ्या प्रमाणात आहे तिथे. कारण लोकांना अवेअरनेस आहे त्याचं महत्व कळतं. प्लस आम्ही बऱ्यापैकी डिस्काउंट करून मुलांपर्यंत जातो. खास करून इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तर आम्ही कसं आपल्याच वयातले मुलं आहेत त्याच्यामुळं आम्ही पण जास्त कॉस्टली ठेवत नाही प्रोडक्ट आणि एकदम योग्य दरात डोअर स्टेप पर्यंत आम्ही पोहोचवतो. तर तेच तुम्हाला मी काय कसं आहे की जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो आपला फर्स्ट कस्टमर आपल्याला शोधावा लागतो की आपला फर्स्ट कस्टमर कोण असणार आहे. तर आम्ही काय होतं की आम्ही सगळे कॉलेजमध्ये शिकत होतो ऍट अ टाइम आम्ही इंजिनिअरिंगला होतो.
सो आमचे कस्टमर कोण होते? आमचे फ्रेंड्स, आमचे कलिग्स, जे आमचे क्लासमेट्स होते तेच. त्याच्यामुळे आम्हाला फर्स्ट कस्टमर हे आमचे फ्रेंड्सच होते आणि आमच्या फ्रेंड्सनेच आमची माउथ टू माउथ पब्लिसिटी केली. आता मुलं हॉस्टेलवर राहतात, आता हॉस्टेलवर मुलं राहतात, रूमवर मुलं राहतात, तर त्यांच्यावर माउथ टू माउथ पब्लिसिटी होत गेली आणि ते स्प्रेड होत गेलं. खूप लोकांना फास्ट स्प्रेड झालं ते. एकदा जेव्हा सुरुवात झाली बुक सेलची, तर आमचे क्लासमेट 60 स्टुडंट होते. त्याच्यापैकी 50 to 55 स्टुडंट्स हेच आमचे कस्टमर होते. सो आमचे फर्स्ट 50 कस्टमर हे आमचे क्लासमेट्सच होते. सो त्याच्यासाठी नवीन कस्टमर कुठे शोधायचा, कस्टमर कुठून आणायचा, हा सगळ्यात पहिले प्रश्न पडतो. मग हा की आपण आपल्या आजूबाजूलाच बघायचं की कस्टमर बेस कोण आहे, कस्टमर बेस कसा आहे तो. आम्ही तसा एक तिकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आणि सगळ्यात म्हणजे मेन आम्हाला आमच्या नावाबद्दल विचारलं की तुमचं नाव पडलो.com कसं आहे. तर मग त्याच्या मागे एक स्टोरी आहे. स्टोरी म्हणजे काय, इन जनरल सगळे तुम्ही त्याला रिलेट कराल की आपल्या घरी आपले आई वडील आपल्याला म्हणतात, अरे अभ्यास कर रे, अरे अभ्यास कर रे, अभ्यास कर रे. मग आपण अभ्यास करणं म्हणजे, आणि आपण जेव्हा समोरच्याला सांगतो की तू अभ्यास कर, असा हा कॉन्सेप्ट असतो. पण म्हटलं आपला जो ऍप ठेवायचा आहे तो इन जनरल सगळ्या लोकांना त्याला कळालं पाहिजे. मग आम्ही तेच अभ्यास करला हिंदीमध्ये केलं पडलो. जेव्हा आपण समोरच्याला सांगतो पडलो पडलो पडलो, आपल्याला घरचे लोक म्हणतात पडलो असं. त्याच्यामुळे मग आम्ही आमचे जे ऍप आहे, आमची जे पडलो.com आहे, ती पडलो.com भरपूरचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. म्हणजे आपण ऑनलाईन बुक डिलिव्हर तुमच्या घरी करतोच, पण त्याच्या हिशोबाने आपण इंटर्नशिप असतात, स्टुडंटला इंटर्नशिप लागतात. लास्ट इयर इंजिनिअरिंगची मुलं असतात, डिप्लोमाचे लास्ट इयरचे स्टुडंट्स असतात, त्यांना आता गव्हर्नमेंटने आपली जी युनिव्हर्सिटी आहे त्यांनी इंटर्नशिप कंपल्सरी केलेलं आहे. सो आपण त्यांना व्हेरियस कंपनी आहे नाशिकमध्ये, सगळ्या फील्डमध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, IT, ENTC सगळ्या फील्डच्या कंपन्यांसोबत टायअप करून त्या मुलांना समर वेकेशन मध्ये त्यांना इंटर्नशिप तिकडे प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर आपण गेस्ट लेक्चर्स, वर्कशॉप्स, आता कॉलेजला गेस्ट लेक्चर असतात, वर्कशॉप असतात, तर आपण काही एक्सपर्ट कंपनीसोबत टायअप केलेले आहे की जे आपल्याला लेटेस्ट टेक्नॉलॉजी झाले, AI, मशीन लर्निंग अशा टेक्नॉलॉजीजवर आपल्याला वर्कशॉप आणि गेस्ट लेक्चर कंडक्ट करतात. त्याच्यानंतर आम्ही स्टुडंटसाठी, की आता आम्ही तर स्टार्ट केलंच, पण आमच्यासारखे अजून स्टुडंट्स नवीन आले पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही एक स्टार्टअप अवेअरनेस कॅम्प सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही कमीत कमी आता 1000 ते 1500 मुलांना आतापर्यंत त्याचा बेनिफिट झालेला आहे, ते अटेंड केलेलं आहे स्टुडंट्सने. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की आमच्यासारखे जे स्टुडंट आहे की ज्यांनी एक स्टुडंट होते आणि त्याने 3-4 वर्षामध्ये त्यांची कंपनी एका लेवलवर पोहोचली आहे, त्यांचा एक रेव्हेन्यू चांगला झालेला आहे आणि त्याच्यातून ते चांगले पैसे कमवत आहे. मग तशा लोकांना आम्ही आपले जे स्टुडंट समोर आणतो, त्याच्याकडे त्यांची जर्नी शेअर करतात. जसं आज आम्ही आमची जर्नी शेअर करतोय, तसं तिकडे ते त्यांची जर्नी शेअर करतात. सो त्याच्याने काय होतं की स्टुडंटला एनकरेजमेंट भेटते. अगर 100 स्टुडंट्स पैकी 2 पण नवीन याच्यातनं स्टार्टअप्स आले तरी आम्हाला एक म्हणजे एक फायदा होतो स्टुडंट्सला की कसं असतं, काय असतं. आणि याच्यात खूप काही मोठं असं काही नाहीये की खूप रॉकेट सायन्स नाहीये याच्यामध्ये. थोडेसे पेशन्स, थोडीशी करेज लागते फक्त, बस. So just 1 second, Bhushan. येस सर. See, स्टुडंट्स, पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की कुठलाही बिझनेस करायचा तर आपल्याला खूप हार्डवर्क करायला लागतं, राईट. त्यानंतर असं म्हटलं जायचं की नाही, हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क खूप महत्वाचं आहे. सो स्टुडंट्स, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, भूषण आणि अभिषेकने जो त्यांचा एक्सपिरियन्स आपल्याला सांगितला की त्यांनी त्यांच्या एक्झिस्टिंग जे मित्रांचं सर्कल होतं त्याला इनिशियली काय केलं, त्याचं चांगल्या पद्धतीने यूज करून त्यांनी त्यांच्या बिझनेसला थोडंसं स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला. सो दिस रिमाइंड्स मी वन पॉइंट की बेसिकली सगळ्यात फार पूर्वी आपल्याला हार्डवर्क करायला लागायचं बिझनेस सक्सेसफुल करण्यासाठी. त्याच्यानंतर आपण असा एक वेळ आला की जिथे असं म्हटलं जायचं की हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क इम्पॉर्टंट आहे. आणि आता मी ते याच्या पुढे जाऊन असं म्हणेल की आता स्मार्ट वर्क सोबत तुम्हाला अजून एका गोष्टीची गरज आहे आणि ते म्हणजे नेटवर्क, राईट. सो हार्डवर्क, स्मार्ट वर्क आणि नेटवर्क या तिघांची जर तुम्ही एकत्र सांगड घातली तर डेफिनेटली तुम्ही कुठलंही काम केलं ते सक्सेसफुल होणारच. आता नेटवर्क म्हणजे काय, भूषण आणि अभिषेकने खूप छान सांगितलं की त्यांनी काय केलं की त्यांचा जो काही बिझनेस आहे तो कोणाशी रिलेटेड आहे, हु इज युअर टार्गेट कस्टमर, स्टुडंट्स. मग जर स्टुडंट हे त्यांचं टार्गेट कस्टमर आहे तर याचा अर्थ, जर स्टुडंट हे त्यांचा टार्गेट कस्टमर आहे तर याचा अर्थ त्यांनी काय केलं की अरे मग आपल्या सर्कलमध्ये, आपल्या नेटवर्कमध्ये आपण हे कोणाला अप्रोच करू शकतो. मग त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं आणि ऑफकोर्स त्यांचा जो काही प्रॉडक्ट आहे किंवा त्यांची जी काही इथे सर्व्हिस ते देत आहेत ही प्रत्येकाला गरजेची आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मित्रांनाही ती काही
इझिली घ्यावीशी वाटली आणि थोडक्यात मला इथे काय झालं की त्यांनी त्यांचं एक्झिस्टिंग नेटवर्क प्रॉपरली युटिलाइज करून काय केलं, त्यांच्या बिझनेसची प्रॉपरली सुरुवात केली. सो आय जस्ट वॉन्ट टू टेल यू हिअर की तुम्ही तुमच्या नेटवर्कचा जर प्रॉपर त्या ठिकाणी स्टडी केला, तुमचं जे काही नेटवर्क आहे त्याचं तुम्ही अनालिसिस केलं, तर डेफिनेटली प्रत्येकाला अशी एकतरी गोष्ट सापडेल की जी तुम्ही तुमच्या नेटवर्कमध्ये काय करू शकतात, सर्क्युलेट करू शकतात, शेअर करू शकतात आणि त्याच्यातनं कदाचित तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी एखादी आयडिया क्लिक होऊ शकते. ओके, येस भूषण, यू कॅन कंटिन्यू. तर जसं आता तुम्ही नेटवर्क फार महत्वाचं आहे असं सांगितलं, तर मला थोडंसं अजून मागे जाऊन त्याच्यात असं ऍड करायला आवडेल की जर आपल्या मुलांमध्ये किंवा आपल्या फ्रेंड्समध्ये कोणाला असे खरंच स्टार्टअपची आयडिया असेल, तर पहिले त्यांनी हे बघावं की खरंच आपला स्टार्टअप कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. तर आमच्या केसमध्ये आमच्याकडे प्रॉब्लेम रेडी होता, आमच्या समोर होता की मुलांना बुक्सची अवेलेबिलिटी आणि डोअर स्टेप वरती हे कोणीच अख्ख्या मार्केटमध्ये कोणी हे करत नव्हतं. तर तो गॅप आम्हाला दिसला आणि प्रॉब्लेम पण फार मोठाच होता की अवेलेबिलिटी हे ते गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची येते ती फंडिंगची येते. तर मला तर असं वाटतं की आम्ही तर फार कमी पैशात स्टार्ट केलं आणि खूप पैशांची गुंतवणूक करून स्टार्ट करणं एखादा बिझनेस जर आपण स्टुडंट लाईफ मध्ये असेल तर ते थोडं चुकीचं होतं. आणि आपण थोडे कमी पैशात स्टार्ट कसं करता येईल आपल्याला त्याच्यावरती फोकस ठेवायचा आणि कंटिन्युअस एक्सपान्शन. आता या महिन्यात आपला एक सेल झाला, तर पुढच्या महिन्यात कसं आपण करू शकतो, नवीन मार्केट कसं फाइंड आउट करायचं, तर या सगळ्या गोष्टींवरती फोकस केला पाहिजे असं मला वाटतं. आणि अजून काही आता क्वेश्चन घ्यायला काय हरकत नाही. ओके, भूषण तुम्हाला एक पहिला क्वेश्चन विचारला या ठिकाणी की तुम्ही तुमचं अभ्यास आणि बिझनेस या दोन्ही गोष्टी कशा पद्धतीने ऍडजस्ट करून पुढे जाताय? बराचसा स्टार्टिंग पासून बघायला झालं तर अभ्यासात माझं काही फार म्हणजे फेवर नव्हतं की मी अभ्यासच करेल. ते अभ्यासात काय आम्ही एवढं हुशार नव्हतो. ओके, पण इन जनरल सांगायचं झालं तर दोन्ही गोष्टी बॅलन्स करता येतील. आपण जेवढी मज्जा करतो तर तेवढी आपण थोडंफार एखाद्या दिवसातला अर्धा पाऊण तास थोडंफार ऑनलाईन राहतो, आपण मोबाईल लॅपटॉप कंटिन्युअस अवेलेबल राहतं. तर काही आयडिया असेल तर त्याच्याबद्दल थोडंफार सर्च करणं. आणि अभ्यासाकडे माझं तेवढंच मत आहे की आपण 50-50 बॅलन्स ठेवायचं की थोडं एकदम पण अभ्यासाकडेच कल गेला पाहिजे, खूपच जास्त पॉइंटर आले पाहिजे, खूप पर्सेंटेज आले पाहिजे असे फोकस करणं. कारण काय होतं, जेव्हा आपण कॉलेजमधनं बाहेर पडतो त्यावेळेस तुमचा परफॉर्मन्स आणि नॉलेज वरती भर असतो ना, तुमच्या पर्सेंटेज वरती नसतो. तर बेसिक नॉलेज तर फारच इम्पॉर्टंट आहे. बेसिक एज्युकेशन शिवाय तर पुढे जाऊ शकत नाही. पण पूर्ण फोकस करता ऐवजी 50-50% करता येईल का आपल्याला, थोडं टाइम मॅनेजमेंट, एफिशियन्सी कशी वाढवता येईल, आपला रिकामा वेळ कशात जातोय, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण आपलं शेड्यूल थोडं केलं तर मला वाटतं आपण 100% अचीव्ह करू शकतो. कारण आम्ही Right. त्यात अचीव्ह केलेलं आहे आणि आमच्यासारखे अजून खूप स्टार्टअप्स आहेत की ज्यांनी हे अशा पद्धतीने केलेलं आहे. ओके, एक पुढचा क्वेश्चन भूषण तुम्हाला विचारलाय. आय थिंक हा खूप छान क्वेश्चन आहे. वैष्णवी कुलकर्णीने हा क्वेश्चन विचारला आहे. सर, प्रोग्रामिंग खूप हार्ड आहे का, आणि स्टार्टअप करायचा असेल तर प्रोग्रामिंग यायला पाहिजे का? नाही, आम्हाला म्हणजे आम्हाला बेसिक नॉलेज आहे प्रोग्रामिंगचं, पण आम्ही काय प्रोग्रामिंग मधले खूप एक्सपर्ट नाही आहोत. की असं काही नाही, बेसिक नॉलेज पाहिजे सर्वांना प्रोग्रामिंगचं. आणि तुमचं स्टार्टअप कशावर आहे याच्यावर खूप डिपेंड आहे. आता तुम्ही आमचा अभिषेक, आय गेस तुम्ही हे सांगू शकता की व्हॉट यू हॅव डन इन ऑर्डर टू अवॉइड दिस प्रॉब्लेम. हा, मग आम्ही करतो की आम्ही काय, तुम्ही आउटसोर्स तुमचं जे प्रॉब्लेम, तुम्हाला ऍप बनवायची, वेबसाईट बनवायची, तुम्ही त्यांना आउटसोर्स करू शकता. जसं की आता आम्ही आमचे ऍप जे होते स्केल करायच्या वेळेस ते मी सुधीर सरांकडून सुमेव इन्फोटेक करून डेव्हलप करून घेतलेले होते. आमचे जे वेबसाईट मर्चंट ऍप आहे, जे सगळे ऍप्स आहे नंतर स्केल करायच्या टाइमला, ते आम्ही डेव्हलप करून घेतलेले होते. सो आपण ते करू शकतो. ते एक चांगला ऑप्शन आहे. आणि मला वाटत नाही, कारण आता तुम्ही सर विचारलं की अभ्यास आणि हे कसं एकसाथ करायचे, तर असे पण इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाचे मुलं एका रात्री अगोदरच अभ्यास चालू करतात मोस्ट ऑफ देम. आणि आम्ही पण त्याच्यातलेच होतो. आम्ही सकाळी पेपर आहेत, आम्ही रात्री अभ्यास चालू करायचो. तर त्याच्यामधून पण आम्ही हे करून घेतलं, कव्हर करून घ्यायचो आम्ही त्याच्यातनं. तो काही इश्यू नव्हता. आणि मला तरी वाटलं की तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे, हे मी तुम्हाला म्हणेल की काही झालं तर थोडं बेसिक नॉलेज आपल्याला प्रोग्रामिंगचं हवं.
पण असं कंपल्सरी नाही की तुम्हाला प्रोग्रामिंगचं नॉलेज नाही आहे तुम्ही स्टार्टअपने चालू करू शकता, याचा काही हा प्रॉब्लेम. सो थोडक्यात स्टुडंट्स इथे एक पॉइंट मला सांगावासा वाटतो की तुमच्या डोक्यात जर कॉन्सेप्ट असेल, तुमच्या डोक्यात जर आयडिया असेल, तर ही आयडिया एका प्रॉडक्ट मध्ये, एका प्रोटोटाइप मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी तुम्ही टेक्निकल एक्सपर्ट्सची मदत घेऊ शकतात. तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीकडे जाऊ शकतात आणि त्यांना तुमची आयडिया प्रेझेंट करू शकता. ते तुम्हाला याचं सोल्युशन त्या ठिकाणी बनवून देऊ शकतील. ऍज अ स्टार्टअप फाउंडर तुमचा रोल हा आहे की तुम्ही तुमच्या बिझनेसच्या प्रोसेसेस कशा डिफाईन करताय, तुम्ही तुमच्या बिझनेसच्या प्रोसेस सेट कशा करतायत, तुम्हाला तुमचा बिझनेस कसा चालवायचा आहे, तुमच्या बिझनेसचं तुम्ही ब्रँडिंग कसं करणार आहात, ह्या गोष्टींवर तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. बाकी सपोज तुम्हाला जर तुमच्या बिझनेस बद्दल काही रजिस्ट्रेशन करायचे असेल, तुम्हाला काही लिगल गोष्टी सपोज डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार करायचे असतील, तर त्याच्यासाठी यू कॅन टेक ओपिनियन फ्रॉम लिगल ऍडवायझर. तुम्हाला जर लेट्स से फायनान्स रिलेटेड काही माहिती घ्यायची असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी एखाद्या फायनान्शियल कन्सल्टंटचं नॉलेज घेऊ शकता. त्याच प्रकारे तुम्हाला तुमच्या प्लॅटफॉर्मसाठी, तुमच्या आयडियासाठी जर एखादं सॉफ्टवेअर बनवायचं असेल, ऍप बनवायचं असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी सॉफ्टवेअर कन्सल्टंट्सची मदत घेऊ शकतात. आणि याच्यासाठी हे जरुरी नाहीये की तुम्हाला सॉफ्टवेअरचं नॉलेज स्वतःला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून बेसिकली जर तुम्हाला तुमचं स्टार्टअप करायचं असेल, तर तुम्हाला फक्त तुमच्या आयडिया आणि कॉन्सेप्टवर काम करणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या आयडिया आणि कॉन्सेप्टवर स्ट्रॉंग असाल, तर बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आउटसोर्सिंग करू शकतात. बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आउटसोर्सिंग करू शकतात. मग ते लीगल गायडन्स असेल, फायनान्शियल गायडन्स असेल, सॉफ्टवेअर रिलेटेड गायडन्स असेल, मार्केटिंग रिलेटेड असेल. यू हॅव टू फोकस ऑन दी कोर कॉन्सेप्ट ऑफ युअर बिझनेस. बाकी प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही आउटसोर्सिंग करून त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये एक्सपर्ट असणाऱ्या एजन्सीकडून गायडन्स घेऊ शकतात. येस सर. ते जसं गायडन्सचा पार्ट आला, लिगल पार्ट आला, आता बरेचसे मुलांच्या आयडियाज असतील, तर आता गव्हर्नमेंटने पण बरेचसे स्कीम्स आणलेल्या आहेत त्यांच्या. तर त्याच्यात पेटंट प्रोटेक्शन वगैरे, पेटंटचा खर्च आहे जवळपास 15 लाखापर्यंत गव्हर्नमेंट तो खर्च कव्हर करून देतं तुम्हाला पेटंटसाठी. प्लस तुम्हाला कंपनीज रजिस्टर करायच्या असतील, प्रायव्हेट लिमिटेड, LLP, तर त्याच्या फीज आता स्टार्टअपसाठी फार नॉमिनल करून टाकल्या. पूर्वी 25-30 हजार रुपयाच्या वर खर्च व्हायचा, तर माझ्या मते आता 10 ते 12 हजार रुपयात कंपनी रजिस्ट्रेशन होते. आणि मुळात आपला बिझनेस कुठला आपण करतोय तेच इम्पॉर्टंट पण आहे की त्याचे टॅक्सेशन कसे आहेत आणि इतर तर बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही एखादा लिगल कन्सल्टंट किंवा गुगल तर बेस्टच आहे. आम्ही तर गुगलवरूनच केलेलं आहे सगळं, आमचं नॉलेज आहे. तर दोन्ही गोष्टी आहेत. काही गोष्टी सगळ्याच गुगलवर भेटतील अशातलाही भाग नाही, पण तुम्ही भेटू शकतात लीगल कन्सल्टंट्सला आणि डेव्हलपर्सला. टीमच असली पाहिजे असं काही गरज नाहीये, कारण की तुमची सॅलरीज त्याच्यातच जास्त खर्च होऊन जातो. तुम्ही मेन फोकस बिझनेसकडे सोडून आपलं काम डेव्हलपमेंट नसताना आपलं जो प्रोडक्ट आहे त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे मला असं वाटतं. ओके. पुढचा क्वेश्चन आहे भूषण आणि अभिषेक. एक छान क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे. हाऊ डिड यू कीप युअर सेल्फ मोटिवेटेड ऍट द टाइम ऑफ डिफिकल्टीज और व्हेन यू फेस एनी प्रॉब्लेम, हाऊ यू कीप युअर सेल्फ मोटिवेटेड? तो तर फारच इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. करंटली सर आमच्या जनरेशनचं पण आपण बघतो तर मुलं फार लवकर डिप्रेस होणं, काही छोट्या गोष्टींवरनं याच्यात त्याच्यात. तर मला असं वाटतं की बिझनेस स्टार्ट करताना फॉर मनी स्टेक न करता तुमचं पॅशन त्याच्यासाठी पाहिजे, त्या बिझनेससाठी. आणि समजा तुमचं पॅशन असेल तर तुम्हाला किती फेलियर्स आले आणि किती तुम्ही म्हणजे अडचणीत असाल, तर तुमचं पॅशन तुम्हाला ऑटोमॅटिक सांगेल की नाही आपल्याला याच्यातनं बाहेर पडायचं. आणि कंटिन्युअसली सेल्फ मोटिवेशन तर माझं तर नाही, तर मुलं काय असतात थोडेफार युट्यूबवर व्हिडिओज बघितले मोटिवेशनल आहे ते मग खूप मोटिवेट होऊन जातात. तर त्याच्यात न पडता तुम्ही सेल्फ मोटिवेशन साठी काय स्वतःवर काम करू शकता, कारण की सर्वात मोठा मेंटर हा तुम्ही स्वतःच आहे. तुम्ही जर सेल्फ मोटिवेटेड असाल तरच शक्य आहे. इतर कोणी तुम्हाला सांगणं की मोटिवेट व्हा, तर हे तुम्ही फक्त टेम्पररी तेवढा पिरियड ऑफ टाइम पुरता. तर सेल्फ मोटिवेशन सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि पॅशन असेल तरच त्याच्यात उतरा, तरच तुम्ही सेल्फ मोटिवेटेड असाल. फक्त पैशाचाच अँगल तुम्ही घेऊन गेले तर मग तुम्हाला जसं फेलियर्स आले, पैसे लॉस मध्ये जायला लागले की तुम्ही ऑटोमॅटिक डिमोटिवेट होणार आहे त्यावेळेस. पण पॅशनेटली बिझनेस केला तर तुम्ही कंटिन्युअसली सेल्फ मोटिवेटेड राहाल असं मला वाटतं. राईट. पॅशन इज ऍब्सोल्युटली इम्पॉर्टंट. तुम्ही कुठलीही गोष्ट करा, तुम्ही जॉब करा, बिझनेस करा किंवा आयुष्यात कुठलीही गोष्ट कराल,
जर तुमच्याकडे पॅशन असेल तर डेफिनेटली तुम्ही ती गोष्ट कधीही सोडत नाही आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न शेवटपर्यंत करत राहता. ऍब्सोल्युटली राईट भूषण. याच्यावर एक एक थॉट त्या ठिकाणी मला सांगावासा वाटतो की एक इंग्लिशमध्ये थॉट मी मागे वाचला होता की देर इज ओनली वन पर्सन हू स्टॉप्स युअर ग्रोथ, देर इज ओनली वन पर्सन हू स्टॉप्स यू फ्रॉम डुईंग समथिंग अँड दॅट पर्सन इज अवर सेल्फ. राईट. आपण स्वतःला अंडर एस्टिमेट करतो, आपण स्वतःला अंडर एस्टिमेट करतो की नाही हे मला नाही जमणार, हे खूप अवघड आहे, हे करायला खूप पैसा लागेल, हे करायला खूप वेळ लागेल, आणि समहाऊ काय होतं की आपण ती गोष्ट करण्यापासून फक्त कारण शोधत असतो. आणि म्हणून एक थॉट त्या ठिकाणी असा आहे की वेन आय फॉरगॉट माय एक्सक्युजेस आय गॉट सक्सेस. म्हणजे जेव्हा मी कारण देणं बंद केलं त्यावेळेला मला सक्सेस मिळालं. अदरवाईज व्हॉट हॅपन्स की आपण फक्त कारण देतो, मला हे करायचं होतं पण मग असं झालं, मला हे करायचं होतं पण मग असं झालं, माझ्याकडे पैसा नाहीये, माझ्याकडे स्किल्स नाहीये, मी कसं करणार. सो दीज आर ऑल एक्सक्युजेस. सो व्हेन when you forgot your all excuses, जेव्हा तुम्ही तुमच्या सगळ्या एक्सक्युजेस सोडून देतात, then basically you get the success in whatever you do. तुम्ही कुठलीही गोष्ट करा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस हे त्या ठिकाणी मिळणारच आहे. ओके. अभिषेक, तुम्ही स्टार्टअप यात्रामध्ये पार्टिसिपेट केलं होतं राईट? हो हो. महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा. स्टुडंट्स, महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट दरवर्षी यंग स्टुडंट्सने एक स्टार्टअप मध्ये काम करावं, स्वतःचे बिझनेस करावे, याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट दरवर्षी एक कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करते. त्या कॉम्पिटिशनचं नाव आहे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा. सो अभिषेक अँड भूषण, तुम्ही या स्टार्टअप यात्रामध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि तुम्ही याच्यामध्ये प्राइज सुद्धा जिंकलं होतं राईट? सो त्यावर थोडस स्टुडंट्सला सांगाल. हो, मग कसं असतं, महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा ही काय आहे की नाशिकचे जेवढे पण डिस्ट्रिक्ट आहे ते सगळ्या डिस्ट्रिक्ट मध्ये जाते आणि त्या डिस्ट्रिक्ट मध्ये लोकल लेवलला कॉम्पिटिशन कंडक्ट करते. मग काय करायचं, नाशिकमध्ये आले, नाशिकचे जेवढे पण स्टार्टअप्स आहे ते तिकडून प्रेझेंट करतील आणि ते तिकडून जेवढे वाटतात की चांगले स्टार्टअप्स आहेत, स्केलेबल स्टार्टअप्स आहेत, चांगली आयडियाज आहे, ते त्यांना पुढे तिकडे घेऊन जातात नागपूरसाठी. तसंच आम्ही नाशिकच्या कॉम्पिटिशनला गेलो होतो, तर तिकडून आमचं सिलेक्शन झालं होतं नागपूरसाठी. मग तसं ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून 6,000 ते 7,000 स्टार्टअप्स याच्यासाठी अप्लाय करतात आणि त्याच्यातनं फक्त 350 स्टार्टअप्स नागपूरला जातात जिकडे फायनल असतं. फायनलसाठी मग आम्ही इकडून आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामधले 350 स्टार्टअप्स मधून सिलेक्ट होऊन नागपूरला गेलो होतो. नागपूरला ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून स्टार्टअप्स आलेले असतात वेगळ्या वेगळ्या फील्ड मधले. मग तिकडे 2 दिवस सेशन असतात. एक दिवस ते एक्सपर्ट्स असतात, मग ते एक्सपर्ट्स ऑल ओव्हर इंडियातनं असतात. मग ते एक्सपर्ट्स कोण असतात की जे त्यांचे इन्क्युबेशन सेंटर आहे, गव्हर्नमेंटचे जे लोक आहे, गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स असतात, ते सगळे लोक त्या ठिकाणी आलेले असतात. मग ते काय करतात, मग एक दिवस ते ट्रेनिंग देतात, मेंटरशिप देतात की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आणि सेकंड डे ला मग आपल्याला त्यांच्यासमोर आयडिया पिच करायची असते. मग तिकडे अराउंड 15 to 20 एक्सपर्ट्स असतात, त्यांच्यासमोर आपल्याला आपल्या आयडिया पिच करायची असते. आणि ते सगळे एकदम म्हणजे ते इन्क्युबेशन सेंटर्सचे हे असतात. मग ते कसे, मग ते तुम्हाला खूप डीप मध्ये प्रश्न तुमचे नॉलेज चेक करतात की तुम्हाला तुमच्या स्टार्टअप बद्दल नॉलेज आहे का, तुम्हाला तुमच्या मार्केट बद्दल नॉलेज आहे का, हे सगळं आहे का. मग तसं आमचं सेकंड डे ला मॉर्निंगला झालं. मग अराउंड 350 मधून त्यांनी फक्त 50 स्टार्टअप सिलेक्ट केले, टॉप 50 स्टार्टअप्स. मग आमचं Paldo.com ते टॉप 50 स्टार्टअप्स मध्ये सिलेक्ट झालेलं होतं. आणि मग ते टॉप 50 स्टार्टअप्सला त्यांनी व्हेरियस असं की गव्हर्नमेंटचे काय असं हेल्प असते का, मग ते सगळं प्रोव्हाइड करतात. इन्क्युबेशनची ऑफर भेटते, मग ते सगळं भेटतं. पण तिकडे जाऊन तुम्हाला बघायला भेटतं की महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, म्हणजे काय टाईपचे स्टार्टअप्स तिकडे येत आहे, काय येत आहे. तिकडे आम्ही जेव्हा फायनलला होतो तर तिकडे आपले जे मिनिस्टर आहे नितीन गडकरी सर, ते तिथे आलेले होते. म्हणजे तुम्ही युनियनचे मिनिस्टर नितीन गडकरी सर तिकडे येऊन तुम्हाला प्रोत्साहन देत आहे, ते सांगताय की तुम्ही स्टार्टअप्स करा. ते स्वतः त्याच्यावर मेंटर होते की तुम्ही हे सगळं बघा, स्टार्टअप्स करा, गव्हर्नमेंट तुम्हाला हेल्प करेल असं त्या गोष्टीसाठी. मग त्याच्यातून सुद्धा आम्हाला खूप एनकरेजमेंट भेटते आणि हेल्प भेटते तिकडून पण. ओके, वंडरफुल अभिषेक. पुढचा प्रश्न तुम्हाला बऱ्याच स्टुडंट्सने या ठिकाणी विचारलेला आहे. तो प्रश्न म्हणजे ज्या वेळेला तुम्ही असं ठरवलं की आम्हाला बिझनेस करायचा आहे, ज्या वेळेला तुम्ही असं ठरवलं की आता आपण काहीतरी बिझनेस करूया, त्यावेळेला तुमच्या फॅमिलीची रिॲक्शन काय होती? हा एक पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, स्टार्टअपची सुरुवात करताना तुम्हाला खूप काही प्रॉब्लेम फेस करायला लागले का?
आणि त्यामध्ये तुम्हाला फॅमिलीने कसा सपोर्ट केला. त्याच्यानंतर पुढचा म्हणजे मी फॅमिलीच्या रिलेटेड सगळे प्रश्न घेतोय. अच्छा अच्छा. पुढचा प्रश्न आहे फॅमिलीने तुम्हाला कसा सपोर्ट केला होता. सो ऑल दीज क्वेश्चन्स आर रिलेटेड टू बेसिकली फॅमिली सपोर्ट. सो याच्यावर तुम्ही थोडंसं मुलांना गायडन्स करू शकता. सुरुवात मला अशी करायला आवडेल की आता आमचा बिझनेस बद्दल मी बोलतो. तर आमचा बिझनेस साठी जी फंडिंग आम्ही केली तर ती सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम फॅमिलीकडनं आपण आयडियाज काही आपल्या डोक्यात येत राहता, आपण घरी सांगतो आणि ते होच म्हणतील प्रत्येक वेळेस फायनान्शियली हेल्प करायला, असं काही नसतं. तर आम्ही स्टार्ट जेव्हा केलं बिझनेस तर आम्ही आमच्याच सेव्हिंग मधनं जसं वेबसाईट डेव्हलपमेंट, ऍप डेव्हलपमेंट केलं, त्यातनं जे सेव्हिंग झाले आम्ही त्याच्यातनं छोट्यातनं सुरुवात केली. मी आधीही सांगितलं की खूप इन्व्हेस्टमेंट करायची आणि मग स्टार्ट करायचं. मग ते म्हणजे काही जण फेलियर्स आले तर मुलं डिमोटिवेट होऊन जातात. तर तसं न करता छोट्या पैशाने तुम्ही सुरुवात करा असं मला वाटतं. आणि फॅमिली एक प्रेशर असतो, तो फार इम्पॉर्टंट असतो. पण तुम्ही थोडंसं इनिशियली त्यांनाही सवय नसते की काय करतोय काय नाही करते, तर ते तुम्हाला बोलणारच आहे. ते थोडंफार तुम्हाला म्हणजे असं वाटेल की ते आपल्याला डिमोटिवेट करतायत, पण ते त्यांचा उद्देश तसा नसतो डिमोटिवेट करण्याचा. त्यांचा उद्देश हाच असतो की काही करायला तर चांगलं केलं पाहिजे. तर काही गोष्टी आपण पण समजून त्या सहन करत राहून आपल्या पॅशनकडे, आपल्या बिझनेसकडे लक्ष देणं इम्पॉर्टंट आहे. आणि फार त्या फॅमिली प्रेशर मध्ये गुंतून पडण्याचा त्यापेक्षा आपण आपल्या पॅशनकडे लक्ष दिलं तर आपण चांगल्यारीत्या स्टार्ट करू शकतो असं मला वाटतं. बरोबर आहे. सैजन, मला ऍड करायला हवं की आता कसं आहे की आमची दोघांची फॅमिली ती बिझनेस कसं करते, म्हणजे आमच्या दोघांची जी फॅमिली आहे ती बिझनेस मध्येच आहे. तो त्यांना माहिती आहे, म्हणजे ते पण ह्या फेज मधून गेलेले की आपण स्टार्ट करतो. म्हणजे ते असं काय असतं सर की आम्ही ज्या अर्ली एजला स्टार्ट केलं होतं ऍट द एज ऑफ 17-18, त्या एजला खूप कमी लोक बिझनेस स्टार्ट करायचा विचार पण करतात. म्हणजे लोक स्टार्ट तर करतात, ते लोक विचार पण नाही करत त्या एजला की आपण बिझनेस करावा असं. राईट. आम्ही त्या अर्ली एजला स्टार्ट केला. मग त्याच्यामधूनच आमची फॅमिली हॅपी होती की म्हणजे मुलं प्रयत्न तर करताय, मुलं काहीतरी प्रयत्न करताय वा त्यांच्या स्वतःच्या इच्छेने. असं आम्हाला काही कोणी सांगितलं नव्हतं की तुम्ही स्टार्टअप करा असं. आम्ही आमच्या स्वतःच्या इच्छेनेच आम्ही हे सगळं स्टार्ट केलेलं होतं. पण त्याला एक आम्हाला फॅमिलीला एक चांगलं हे होतं की हो मुलं करताय, शिकताय. आणि याच्यातनं काय झालं सर की आमची फॅमिली पण आम्हाला, जसं आपण ग्रोथ होते आपली, आपल्या फॅमिलीला आपली ग्रोथ दिसते, सो आपली फॅमिली पण आपल्याला सपोर्ट करते. अगर आपण थोडं चुकीचं काही हे करतोय तर आपली फॅमिली आपल्याला खरंच बोलेल असं. पण अगर फॅमिलीला आपली ग्रोथ दिसतेच की याची ग्रोथ चांगली होते, सगळं चांगलं शिकताय मुलं, तर फॅमिली 100% तुम्हाला सपोर्ट करेल. ओके, वंडरफुल. सी स्टुडंट्स, जर तुमचा अप्रोच करेक्ट असेल, तुम्ही जे करताय ते राईट असेल, जर तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः खूप कॉन्फिडंट असाल, तर डेफिनेटली तुम्हाला फॅमिली सपोर्ट हा 100% त्याच्यामध्ये भेटणार म्हणजे भेटणार. ऑफकोर्स ते हे जरूर चेक करतील की तुम्ही जे त्यांना सांगताय त्याच्यामध्ये किती जेन्युइननेस आहे, त्याच्यामध्ये किती सक्सेस होण्याचे चान्सेस आहेत, आणि खरोखर त्यांना त्याच्यामध्ये विश्वास पटला. याचा अर्थ काय, कदाचित मी असं म्हणेल की जर तुमच्या घरच्यांना तुमची बिझनेस आयडिया तुम्ही कन्व्हिन्स करू शकले, तर त्यानंतर तुम्हाला कोणालाही ते कन्व्हिन्स करायला जास्त त्रास होणार नाही. राईट अभिषेक? जर तुम्ही तुमच्या घरच्यांना तुमच्या बिझनेस आयडियासाठी कन्व्हिन्स करू शकले, तर डेफिनेटली तुम्ही कुठल्याही व्यक्तीला तुमच्या बिझनेससाठी 100% कन्व्हिन्स करू शकाल. सो फर्स्ट थिंग, यू हॅव टू कन्व्हिन्स युअर पॅरेंट्स, युअर फॅमिली मेंबर्स. आणि जर त्यांना खरोखर तुमची आयडिया, तुमची कॉन्सेप्ट आवडली, तर 100% ते तुम्हाला मदत करतील आणि त्यानंतरचा मार्ग तुमचा खरोखर खूप सोपा होईल. सर अजून याच्यात मला ऍड करायला आवडेल की आता बऱ्याच मुलांचा हाच पहिला प्रश्न असेल की सर आमचे पेरेंट्स जॉब करतात किंवा कोणाचे बिझनेसेस आहेत, बिझनेसवाल्यांचं तर ठीक आहे, सोपं असतं. आता मी पर्टिक्युलरली माझ्याबद्दल बोलायचं झालं तर आमचं फार्मिंगचं बॅकग्राऊंड आहे. आम्ही शेती करतो. नाशिकच्या जवळच आमच्या द्राक्षाची शेती आहे. आणि फार्मिंग बॅकग्राऊंड मध्ये असताना मला बरंच म्हणजे इनिशियली आपले जे पियर्स असतात, मित्र असतात, ते म्हणतात की तू काय शेती सोडून ये, बिझनेस वगैरे याच्या लाईन मध्ये जातोय. तर शेतीला जोडधंदा असल्याशिवाय पर्याय नाही मला असं. आता बरेच आपली मुलं मला माहित नाही याच्यातले कसं बॅकग्राऊंडचे आहेत, पण ज्यांचे पेरेंट्स शेती करतात किंवा ते स्वतः मुलं करतात, तर त्यांनी पण याच्यात मागं नाही राहायला पाहिजे. जर मी इथपर्यंत येऊ शकतो तर तो क्राऊड पण पुढे येऊ शकतो. फक्त तुम्ही मोटिवेटेड असले पाहिजे असं मला वाटतं. राईट राईट भूषण. आपल्याकडे म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की आपल्याकडे जळगाव, जालना, लातूर, जिंतूर,
सोलापूर, जालना, ठाणे, त्यानंतर संगमनेर, नांदगाव, येवला, मनमाड, अगदी लांबून, आणि ऑफकोर्स नाशिकचे मुलं तर आहेतच, पण आपल्याकडे ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं मुलं जी कनेक्टेड आहेत, शिरपूर वरनं आपल्याशी मुलं कनेक्टेड आहेत, धुळ्याच्या सुद्धा कॉलेजेसची काही मुलं आपल्याकडे कनेक्टेड आहेत. सो याच्यातल्या बऱ्याच नांदेड आहे, मला आता काही मुलं सांगतायत आपल्याला नावं चॅट बॉक्स मध्ये, श्रीगोंदा, कल्याण, कोपरगाव, हिंगोली, एवढ्या लांबून लांबून मुलं आपल्याला कनेक्टेड आहेत. आणि यांच्यातल्या भरपूर मुलांचा बॅकग्राऊंड हा फॅमिली बॅकग्राऊंड हा ऑफकोर्स फार्मिंगचाच आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही आता जे त्यांना सजेशन दिलं ते डेफिनेटली आय थिंक त्यांना खरंच खूप कामात येईल. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की मी खूप लहानशा खेड्यातून आलेलो आहे, लहानशा खेड्यातून येऊन मी हे शिक्षण घेतोय, मग मला पुढे कसं एवढं सगळं करता येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की जर तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल आणि जर भूषणने सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर पॅशन असेल, तर डेफिनेटली तुम्ही कुठून येतात आणि कुठे तुम्ही राहतात हे मॅटर नाही करत. व्हॉट मॅटर्स इज की तुम्हाला ती करण्याची जिद्द पाहिजे. राईट? ओके. भूषण, एक तुम्हाला प्रश्न आलेला आहे की तुमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत या सर्व्हिसेस धुळ्यामध्ये अवेलेबल आहेत का? हो सर, आम्ही धुळ्यात एमपीएससी युपीएससी चे डिलिव्हरीज आम्ही वाया स्पीड पोस्ट आणि कुरिअरने आम्ही प्रोव्हाइड करतो. ओके. सो याचा अर्थ तुम्ही जर आपले हे जे काही महाराष्ट्र ऑल ओव्हर किंवा भारतभरही म्हणता येईल, जिथपर्यंत कुरिअरची कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत आम्ही डिलिव्हर केलेले आहे आतापर्यंत. ओके. सो स्टुडंट्स, तुम्ही नक्की त्यांच्या सर्व्हिसेसचा फायदा घेऊ शकतात. या सेशन संपल्यानंतर मी पडलोच्या वेबसाईट आणि ह्या डिटेल्स तुमच्याशी शेअर करेल. तुम्ही ह्या ऍपवर आणि वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करू शकतात आणि त्यांच्या सर्व्हिसेसचा फायदा घेऊ शकतात. तुम्हाला पाहिजे असलेलं कोणतंही बुक तुम्हाला तुमच्या घरी डिलिव्हर केलं जाईल. आय थिंक टीम पडलो डेफिनेटली ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकते. राईट? राईट. आणि काही क्वेश्चन्स आहेत, मी पण नोट डाऊन केले जसं चॅट बॉक्स मध्ये, तर मी थोडे ऍड्रेस करतो महत्वाचे काही. येस सर. तुमच्याकडे असतील तर ते पहिले कव्हर करून घेऊ वाटलं. येस येस, यू कॅन कंटिन्यू. ते पहिले कव्हर करून तुमचे घ्या क्वेश्चन्स आणि पहिले मग असतात. तुमच्याकडनं नाही झाले ते मग मी अटेंड करतो. एक पहिला प्रश्न असा होता की सगळ्यात सुरुवातीला जेव्हा तुम्ही बिझनेसची सुरुवात केली तेव्हा इनिशियल कॅपिटल तुम्ही बिझनेससाठी किती त्या ठिकाणी लावलं होतं? इनिशियली आमची कंपनी एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी होती, त्यामुळे आमची इन्व्हेस्टमेंट वॉज आर लॅपटॉप. तर मला असं वाटतं ते इझिली ऍक्सेसिबल आहे, साधारण 15 ते 20. जस्ट अ मिनिट सर, श्रेया कुलकर्णी म्हणून आपली एक स्टुडंट आहे, तिने आता एक खूप छान मेसेज टाकला, मी सगळ्यांना तो वाचून दाखवतो. आता थर्ड इयर आणि इंजिनिअरिंगचे सगळे बुक्स फक्त पडलो कडूनच घ्यायचे. श्रेया, थँक्यू व्हेरी मच. सो धिस काइंड ऑफ सपोर्ट इज रिक्वायर्ड. सी, जसं आज भूषण आणि अभिषेक काहीतरी गोष्ट करताय आणि तुमच्यासारख्या स्टुडंट्सने जर असा सपोर्ट त्यांना केला तर नक्कीच भविष्यात जेव्हा तुम्ही काहीतरी कराल तेव्हा तुम्हाला सुद्धा तुमचे ज्युनियर याच पद्धतीने सपोर्ट करतील. हा जो अप्रोच आहे, हा जो ऍटिट्यूड आहे, हा खरंच आजकालच्या स्टुडंट्स मध्ये डेव्हलप होतोय. आणि हे बघून खरंच असं वाटतं की डिप्लोमा करताना खरोखर मुलांची जी एक मेंटल आणि सायकोलॉजिकल ग्रोथ होते ती या ठिकाणी आपल्याला दिसते, की कुठलीही गोष्ट कशा पद्धतीने पॉझिटिव्ह घेतली पाहिजे आणि त्याला रिॲक्ट कसं केलं पाहिजे हे आय थिंक या श्रेयाच्या छोट्याशा एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिसून येतं. सो श्रेया, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर काइंड वर्ड्स. थँक्यू व्हेरी मच. आमच्या टीम पडलोकडनं पण श्रेया. प्रतीक्षा सांगते की सर मला विलेज मध्ये सुद्धा माझ्या बुक्सची डिलिव्हरी मिळू शकते का? येस, तू जिथपर्यंत कुरिअरची रेंज आहे तिथपर्यंत. सोलापूरमध्ये अवेलेबल आहे का? कल्याण, ठाणेमध्ये अवेलेबल आहे का? सो आय थिंक स्टुडंट्स, हे सेशन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सगळ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करू आणि नक्कीच याच्यातनं तुमचा फायदा होईल हे आम्ही त्या ठिकाणी इन्शुअर करू. येस भूषण सर, मी काही क्वेश्चन्स मागाशी चॅट मध्ये वाचले की कोणीतरी श्रद्धा म्हणून आहे, तर स्टार्टअप फेलियर, की तुम्ही स्टार्ट केलं तर तुम्हाला फेलियर्स आले का, तर मला ऍड्रेस करायला आवडेल तो क्वेश्चन. तर श्रद्धा, आम्ही खूप फेलियर्स तर तुम्हाला प्रत्येक पाऊलन पाऊल येणार आहेत आणि ते तुम्ही चांगल्यारीत्या ऍड्रेस करायला. आता आमच्या इतर पण फर्म्स आहेत, पण त्याच्याबद्दल न बोलता पडलोवर स्टिक राहतो मी. पडलो मध्ये पण आम्हाला पहिला फेलियर, तर आम्ही वेबसाईट लॉन्च केली आणि पहिला जो महिना होता तोच खूप अवघड गेला. म्हणजे एकदम असं ऑर्डर्सच नव्हत्या वेबसाईटवरती आणि आम्ही खूपच निराश होतो, पण आम्हाला माहित होतं की एक ना एक दिवस चालणार आहे. तर तो सगळ्यात मोठा फेलियर आम्हाला स्टार्ट केल्याच आला. तर पण माझं एकच सांगणं राहील की तुम्ही जर 7 वेळेस खाली पडताय तर 8व्यांदी पण उठायची क्षमता ठेवा आणि जितक्या वेळेस खाली पडाल तितकेच तुम्ही वरती जाल.
तर तुम्ही म्हणजे फेलियर्स खूप येत राहतील तुम्हाला, कोणालाच फेलियर येत नाही अशातला भाग नाही. बिझनेस म्हटल्यानंतर फेलियर अप्स डाऊन्स आपले चालूच असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही फेलियर्स कडे आणि फेलियर्स मधनं शिकायला भेटतं मुळात. फेलियर्स जर जितके लवकर जितके जास्त येतील तर त्याच्यातनं आपण शिकलं पाहिजे. फक्त तीच मिस्टेक परत आपण केली नाही पाहिजे, नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. मग जर एखादी मिस्टेक आपल्याकडनं झाली, फेलियर झालं त्याच्यामुळे, तर आपण ती ओव्हरकम कशी करायची याच्यावरती जास्त भर द्यायला पाहिजे. त्याचं ना की आपण आता फेल हे झालं आपलं अडकलो आपण याच्यात लक्ष न देता. ओके, त्यानंतर राईट. अजून एक आनंद पाटील म्हणून आहे. स्टार्टअप बद्दल तुम्ही कोणाकडनं गायडन्स वगैरे घेतला होता का? स्टार्टअप बद्दल आम्ही जसं इनिशियली तर आम्ही आमच्या लेवलनीच एक्सपिरियन्स मधनं जे जे येत गेलं. पण कसं असतं आपण जेव्हा बिझनेस स्टार्ट करतो तुम्ही रोज नवीन लोकांना भेटता. तर प्रत्येक जण ज्याचा त्याचा अनुभव शेअर करतो. आपण त्याच्यातले पॉझिटिव्ह पार्ट्स घ्यायचे आणि प्रत्येकाला म्हणजे रिस्पेक्ट देऊन त्यांच्या बिझनेसेस मध्ये काय अडचणी आल्या सतत क्वेश्चन्स विचारणं. तुम्ही आजूबाजूच्या मोठ्या लोक कंपनीज असतील, सर तुम्हाला काय अडचण आली, तर प्रत्येक जण ज्याचा त्याचा एक्सपिरियन्स शेअर करेलच मला असं वाटतं. त्याला आपण हे मार्केट रिसर्च म्हणतो. तर आम्ही काय केलं की आम्ही जेव्हा स्टार्टअप स्टार्ट करणार होतो तर आम्ही लोकल बुक स्टोर्स होते काही त्यांच्याशी बोललो, पब्लिकेशन होते त्यांच्याशी बोललो. त्याच्यात पण आम्हाला भरपूर प्रॉब्लेम्स आले. काही बुक स्टोअरचा अपोज होता की ऑनलाईन नाही स्टार्ट झालं पाहिजे बुकचं काही असं स्टार्ट करणं. त्याला पण आम्हाला स्टार्टिंगला तो अपोज फेस करावा लागला. त्याच्यातनं पण आम्ही सोल्युशन काढलं. त्याच्यातनं सोल्युशन आम्ही हे काढलं की आपण नाशिकचे सगळे स्टोर्स त्याच्यावर लिस्ट करतो. म्हणजे आम्ही पडलो हे एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती स्टोर्स आपण लिस्ट करतो आणि तुम्ही तर कोणत्या पण स्टोर्स मधून बुक विकत घेऊ शकता. त्याच्यातनं काय होतं की आता मी अगर राहतो गंगापूर रोडला, बुक स्टोर आहे जवळपास आहे पण त्याच्याकडे अवेलेबल नाही आहे, तर मी काय करू शकतो, मग आपलं मल्टिपल जेव्हा बुक स्टोर त्याच्यावर अवेलेबल असतील तर आपण सगळ्यांचा फायदा घेऊ शकतो. आणि काय होतं की बिझनेस डिस्ट्रीब्यूट होऊन जातो. कधी कधी काय होतं की मोठ्या बुक स्टोरवर 100ची क्वांटिटी येते एका पर्टिक्युलर बुकची आणि छोट्या बुक स्टोरवर 20ची क्वांटिटी येते. पण सगळे लोक काय ते मोठ्या बुक स्टोरवर जातात. मोठ्या बुक स्टोरवर 500 स्टुडंट जातील 100 क्वांटिटीसाठी आणि ते छोट्या बुक स्टोरवर 2 लोकच जातील पण त्याच्याकडे 20 क्वांटिटी आहे. तर आपल्याला काय वाटतं की बुकच नाही आहे, पण ते बुक आहे पण ते फक्त स्कॅटर्ड आहे. आणि आपल्याला अगर पडोचे प्लॅटफॉर्म दिसेल तर आपल्याला 3-4 मल्टिपल स्टोर्स दिसतील. तर काय होतं की तुम्हाला एक ठिकाणी नाही भेटलं तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी भेटेल ते बुक. तर आम्ही तो पण एक इश्यू सॉल्व्ह केला त्याच्यामध्ये. अजून एक क्वेश्चन आहे सर. कॉलेज आउटसाइड कॉलेज म्हणजे आमच्या कॉलेजच्या व्यतिरिक्त तुम्ही कशी मार्केटिंग केले, तर मला वाटतं अभिषेक चांगल्यारीत्या आपल्याला सांगेल की तर आम्ही कॉलेज म्हणजे कसं आलं की आम्ही सगळ्यात पहिले कॉलेजला स्टार्ट केली मार्केटिंग. मग आउटसाइड मार्केटिंगसाठी आम्ही काय केली की आपले काय माउथ टू माउथ पब्लिसिटी सगळ्यात पहिली ही झाली, फास्ट झाली. म्हणजे आमच्या कॉलेजचे स्टुडंट्स साईडच्या म्हणजे जवळपासचे मित्र हे सगळ्या लोकांमध्ये स्प्रेड झालं. सो ते माउथ टू माउथ पब्लिसिटीमुळेच आम्ही कॉलेजच्या बाहेर आपली हे झाली. त्याच्यानंतर आता एक डिफरंट कॉम्पिटिशन्स आम्ही जिंकलो. तर एक आम्ही जेव्हा स्टार्टअप इंडिया मध्ये सिलेक्ट झालो टॉप 50 मध्ये, तेव्हा आम्हाला नीताने नाशिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असोसिएशनने आम्हाला तिकडे हे केलेलं, फेलिसिटेट केलेलं. तर ते फेलिसिटेशन मध्ये तिकडे नाशिकचे टॉप बिझनेसमॅन, टॉप इंडस्ट्रीचे लोक, आयटी इंडस्ट्री रिलेटेड लोक होते, स्टुडंट्स होते. सो त्यांना कळालं की आमचं स्टार्टअप आहे. मग त्याच्यातनं पण आमची एक बाहेर मार्केटिंग झाली, लोकांना कळालं की हा बिझनेस आहे असं. मग अशा पण जेव्हा डिफरंट कॉम्पिटिशन्स मध्ये पार्ट घेतो त्याच्यातनं पण आपली मार्केटिंग होते. आपण जिंकतो कॉम्पिटिशन त्याच्यातनं आपली मार्केटिंग होते. माउथ सगळ्यात मी सांगतो सगळ्यात मेन आहे माउथ पब्लिसिटी. तुम्ही तुमच्या वेबसाईटवर किती पण चांगले रिव्ह्यू द्या, तुमचे सगळं किती पण चांगलं बरा, पण जेव्हा एक माणूस समोरच्याला सांगतो ना की हो मी याच्याकडून बुक्स घेतले आणि मला फायदा झाला या मला फास्ट डिलिव्हरी भेटली, आपोआप समोरच्या माणूस त्याच्यावर लवकर भरोसा करतं आणि त्याच्यात चांगली गुड पब्लिसिटी होते आमची एक चांगली. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा एक अजून क्वेश्चन होता माझ्याकडे, किती युजर बेस आहे. मला वाटतं रुचिताने विचारलेला आहे. तर आमचा इनिशियली तर फार कमी युजर्स होते, बरेचसे आमचे फ्रेंड्सच होते, तर ते फोन कॉलवरतीच ऑर्डर द्यायचे. पण आजच्या परिस्थितीत जवळपास आमच्याकडे 900 ऍक्टिव्ह युजर्स आहेत आणि ग्रोविंगच आहे. फक्त आता हे जे मागच्या 6 महिन्याचं कोविड आउटब्रेक झालंय त्याच्यामुळे थोडंसं स्लो डाऊन आहे. पण नक्कीच म्हणजे नोव्हेंबर टू डिसेंबर या पिरियड मध्ये त्याचा स्पाइक होईल असं. सर तुम्ही ओके, एक क्वेश्चन आहे, इंटरेस्टिंग क्वेश्चन. सर तुम्हाला तुमचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी इन्स्पिरेशन कोणाकडनं मिळाली आणि तुम्ही
तुमचं आयडॉल कोणाला मानतात? तसं तर माझ्याबद्दल बघितलं तर तुम्ही मला वाटत नाही सगळ्यांना माहिती असं इलॉन मस्क म्हणून. तर त्यांची जर्नी बघितली तर फारच अप्स अँड डाऊन्स आहे, इतके फेलियर्स आहे, पण त्यांनी एकदम कधी हार नाही मानली. दुसरं अजून एक आयडल तुम्ही म्हणाल तर स्टीव्ह जॉब्स सुद्धा. त्यांना स्वतःच्याच कंपनीतनं बाहेर काढून टाकलं होतं. एक पॉइंट असा आला होता, पण त्यांनी लढाई केली आणि परत त्या सीट अचीव्ह करून त्यांनी आज अमेरिकेची सगळ्यात हायेस्ट प्रॉफिटेबल कंपनी आहे आणि त्यांच्याकडे सगळ्यात मोठा कॅश स्टॉक असतो. तर मला असं वाटतं हे तर आयडल्स आहेच, पण सर्वात महत्वाचा आयडल तर तुम्ही स्वतःच आहे. तर तुम्ही काय ऍब्सोल्युटली कराल तर मला असं वाटतं. राईट. एक क्वेश्चन आहे भूषण, थोडं क्वेश्चन विचारलेलं आहे की हाऊ यू मॅनेज दी कॉम्पिटिशन. सपोज तुमच्यासारखे काही प्लॅटफॉर्म्स असतील, जसं इवन अमेझॉन आहे किंवा जी लोकल बुक स्टोअर्स आहेत, तर हे शेवटी ही जी एक कॉम्पिटिशन आहे, ह्या कॉम्पिटिशन मधून why students should come to your platform and not they should not go to the other platform, or मुलांनी तुमच्याच प्लॅटफॉर्मवरनं का बुक्स घेतले पाहिजे आणि दुसऱ्या लोकल शॉप मधून किंवा दुसऱ्या ठिकाणाहून ते का नाही घेतले पाहिजे? what are the benefits that you are offering if they purchase books from your platform? येस सर, तर फारच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि मला असं वाटतं की मी जसं सुरुवातीला सांगितलं की आम्ही पहिले बघितलं की प्रॉब्लेम कुठे आणि मार्केट काय. तर आम्ही ज्यावेळेस आमच्या या बिझनेसची स्टार्ट केली तर आम्हाला माहित होतं की ऑनलाईन तर कोणी देत नव्हतं. अमेझॉन ऑनलाईन बुक्स विकत होतं, पण त्यांच्याकडे इंजिनिअरिंगचे सगळेच बुक्स अवेलेबल असतील एज्युकेशनल असं नव्हतं. हार्डली 10% बुक्स ऑनलाईन त्या अमेझॉन वरती अवेलेबल होते. ते पण त्यांचे डिलिव्हरी चार्ज वगैरे ते फार मोठे होते. दुसरं आम्हाला एक असं म्हणजे कॉम्पिटिशनचं बोलायचं झालं तर सगळे ऑफलाईन बुक स्टोअर्स होते आणि त्यांची तर सुरुवातीला इच्छा नव्हती, पण तुम्ही म्हणजे इच्छाशक्ती आपल्या स्वतःत असेल तर तुम्ही बरोबर दुकानदार फाइंड आउट, डिस्ट्रीब्युटर फाइंड आउट करूनच गेल. तर तसंच आम्हाला एक डिस्ट्रीब्युटर भेटला आणि त्यांनी आम्हाला चांगली हेल्प केली. पण कॉम्पिटिशनचं आणि आम्ही कसं केलं, कॉम्पिटिशन संपवून टाकली आमच्या इंडस्ट्रीमधली. आम्ही सगळेच दुकानं आमच्या प्लॅटफॉर्मवरती दिले. जसं स्विगीवरती आपण फूड ऑर्डर करतो, तर सगळेच रेस्टॉरंट्स आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिशन प्रत्येक जण मग त्यांच्यात कॉम्पिटिशन होती आणि आमचं काम चालू असतं. तर असं आम्ही कॉम्पिटिशन म्हणजे यात पण आम्हाला एक्सपिरियन्स घडत गेला. काय असं एका रात्रीतून वगैरे नाही झाला. आम्हाला 1 वर्षाचा पिरियड गेला. पण आम्ही कॉम्पिटिशनशी लढत आमचा जो काही 900 युजर बेस आहे. आणि दुसरी गोष्ट, साध्या दुकानातनं का घ्यायचं आणि आमच्याकडनं का नाही घ्यायचं, तर मला असं बोलायला आवडेल की आम्ही सगळ्यात मोठा USP तर आम्ही डोर स्टेप डिलिव्हरी देतो आणि प्लस आमच्या सिटीत आम्ही विदिन 24 आवर्स किंवा शक्यतो तर मॅक्झिमम डिलिव्हरी टाइम आमचा 12 तासाच्या आतच असतो. अवेलेबिलिटी वरती त्या गोष्टी असतात. ओके, पुढचा क्वेश्चन तोच होता भूषण ऍक्च्युली, की सर डिलिव्हरीची प्रोसेस कशी आहे आणि कधीपर्यंत ऑर्डर कस्टमरला भेटते? हो, समजा तुम्ही म्हणजे संध्याकाळी 5 वाजेनंतर जर ऑर्डर दिली असेल तर ती नेक्स्ट डेच जाते. जर तुम्ही शक्यतो 12, 12:30, 1 वाजेच्या आसपास असेल ऑर्डर, तर आम्ही सेम डे डिलिव्हरी गॅरंटी करतो. आम्ही त्याच दिवशी अवेलेबिलिटी असली तर आमच्या डेटाबेसमध्ये तुम्ही जर ऑर्डर दिली म्हणजे अवेलेबल आहे असं आमच्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही सिस्टीम बनवलेली आहे. तर तुम्हाला डिलिव्हरी तर नक्कीच भेटेल. आणि आमचं डिलिव्हरीचं पण तेच आहे की आमची जे डिलिव्हरी आमचे आहे पार्टनर, जे आम्ही स्वतःच करतो डिलिव्हरी. सो काय होतं की तुमच्यापर्यंत ऍज फास्ट ऍज पॉसिबल आम्ही डिलिव्हर करतो. तुम्हाला डिलिव्हरसाठी काही डिले होणार नाही आणि विदिन 12 आवर्स, मला वाटत नाही अमेझॉनचं पण मॅक्स टू मॅक्स 24 आवर्स आहे. आम्ही विदिन 12 to 15 आवर्सच डिलिव्हर करून देतो बुक्स. सर तुमचं माईक. सध्या लॉकडाऊन चालू आहे, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला बुक्स आमच्यापर्यंत पोहोचवू शकतात का? येस, डेफिनेटली. आम्ही लॉकडाऊन मध्ये पण बऱ्याचशा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्यांच्या आम्ही डिलिव्हरी केल्याच आहे ना. अटमोस्ट हायजिनिक पद्धतीने आम्ही आमचा डिलिव्हरी बॉय जो आहे तो पूर्णपणे सॅनिटायझेशन, त्याचं टेम्परेचर चेक करणं, या सगळ्या हायजिनिक जे गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहे त्याच्या अंडरच आम्ही डिलिव्हरी करतो. आणि फक्त जे काही कंटेनमेंट झोन्स वगैरे आहेत तर तिथे डिलिव्हरी नाही पॉसिबल आहे आता सध्या. ओके,
एक इंटरेस्टिंग क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे. व्हॉट इज द सिक्रेट बिहाइंड द सक्सेस ऑफ युअर स्टार्टअप बिसाइड हार्डवर्क? की जसं बघायला डिसाइड गेलं हार्डवर्क म्हणायला पेक्षा आमचं स्मार्ट वर्क, तुमचं प्रोडक्ट मध्ये युएसपी असणं फार गरजेचं आहे आणि पेशन्स. तुम्ही फार पेशन्स असणं गरजेचं आहे मला तरी असं आणि सर मला ऍड करायला लागेल की बघा म्हणजे कसं आम्ही पहिले बिझनेस पार्टनर नंतर आम्ही फ्रेंड पहिले आहोत. सो आता कोऑर्डिनेशन खूप मेन असतं. काय होतं की भरपूरचे स्टार्टअप्स आहे ना 6 महिने वर्षभर चालतात, पण त्यांच्या आपसातल्या काही प्रॉब्लेम इश्यूमुळे भरपूर चांगले स्टार्टअप्स बंद होऊन जातात, त्यांच्यामध्ये इश्यू येतात. मग आम्हाला तो एक फायदा आहे की आम्ही सर्व पहिले फ्रेंड्स आहोत आणि मग बिझनेस पार्टनर आहोत. सो आमचं आपसातलं कम्युनिकेशन ते चांगलं आहे, सगळं ते व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे आम्ही भरपूरसे प्रॉब्लेम्स आहे की ते सॉल्व्ह होऊन जातात. बाहेर न येता आमच्या आपसातच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. बिझनेस प्रॉब्लेम झाले, हे झाले, तर त्याच्यातनी खूप जास्त हेल्प होते. मला वाटतं कोणीतरी विचारला पण आहे की बिझनेसच्या फेलियरमुळे तुमच्या फ्रेंडशिप मध्ये काही प्रॉब्लेम वगैरे आलेत का? तर मला तुम्ही तुमचं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवा आणि थोडं डिसिप्लिन ठेवायचं कामाच्या बाबतीत. आम्ही मैत्रीच्या वेळेस मित्र खूप चांगले आहोत आणि बिझनेस मध्ये असताना अत्यंत प्रोफेशनल आहोत चौघं पण एकामेकाशी. तर तुम्ही ते मेंटेन ठेवलं, ते डिसिप्लिन, तर नक्कीच तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. उलट ते मोटिवेट करत राहणं गरजेचं आहे एकामेकाला, तुम्ही किती फेलियर झाले तरी. राईट, ऍब्सोल्युटली. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे की जेव्हा तुम्ही मित्र म्हणून एखादी गोष्ट स्टार्ट करतात, तर तुमची मैत्री आणि तुमचं प्रोफेशनल ऍटिट्यूड, प्रोफेशनलिझम या दोन्ही गोष्टी मेंटेन होणं फार गरजेचं आहे. की ज्या वेळेला तुम्ही बिझनेस करता तर तिथे डिसिप्लिन हा मेंटेन झालाच पाहिजे. बिकॉज ऍज अन एंटरप्रेन्योर यू हॅव टू बी डिसिप्लिन. जेव्हा तुम्ही कुठलाही बिझनेस करता, तुम्ही जर स्वतः डिसिप्लिन नसाल, तुम्ही जर स्वतः वेळ पाळत नसाल, तुम्ही स्वतः जर टाइम मॅनेजमेंट करत नसाल, तर डेफिनेटली इट हॅम्पर्स युअर बिझनेस. आणि म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू, इफ यू वॉन्ट टू बी अन एंटरप्रेन्योर, यू हॅव टू बी डिसिप्लिन. भूषण, एक ऑलमोस्ट इट इज 6:15, पण मुलांचे क्वेश्चन अजून येत आहेत. आय थिंक इफ यू परमिट आय विल आस्क यू द क्वेश्चन. सगळ्यांचे अटेंड करूनच जाऊ आम्ही. ओके, दॅट्स रिअली नाईस ऑफ यू. सो पुढचा क्वेश्चन फार छान विचारलाय सिद्धेशने. व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन फॉर पडलो? सर, फ्युचर प्लॅन बद्दल मला असं ऍड करायला आवडेल की आम्ही स्कूल्सचं मार्केट आम्ही ऍक्सेस करतोय. त्याच्यामध्ये आम्ही स्कूलला लागणाऱ्या ऍक्सेसरीज जसे युनिफॉर्म्स आहेत, बॅग्स आहेत, हे सगळ्या गोष्टी ऍड करून एक पुढे ई कॉमर्स मध्ये पण, सॉरी, ई लर्निंग मध्ये पण आम्हाला याच्यात जायचंय की ऑनलाईन काही कोर्सेस आपल्या मुलांसाठी जे टॉप फॅकल्टीज असतील त्यांचं काही आपल्याला देता येईल का आपल्या प्लॅटफॉर्मवरनं. कारण आमच्याकडे मेजर स्टुडंटचा बेस आहे. तर मुलांना प्रत्येकाला खूप मोठं रेफरन्स बुक वाचणं किंवा टेकमॅक्स मधून स्टडी करण्यापेक्षा जे ऍक्च्युअली इंडस्ट्रीतलं नॉलेज आहे तर ते कसं प्रोव्हाइड करता येईल, आम्ही त्याच्यावर काम करतोय. आणि जवळपास महाराष्ट्रात एक्सपान्शन याचा प्लॅन आहेच, पण आमचा दिल्ली, त्याच्यानंतर कोटा हे खूप मोठं मार्केट आहे. कोटाला सगळे भारतातनं लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्याच्यासाठी जातात. तर तो ऑल इंडियाचा पण, पॅन इंडियाचा पण आमचा प्लॅनिंग आहे. ओके, दॅट्स रिअली ग्रेट. अभिषेक, तुम्ही एक सेकंड कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आय थिंक दॅट कॉम्पिटिशन वॉज ऑर्गनाइज्ड बाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जे आपलं पुणे युनिव्हर्सिटी आपण म्हणतो. त्यांनी त्या ठिकाणी एक आय थिंक स्टार्टअप साठी जी कॉम्पिटिशन ऑर्गनाइज केली होती, अँड यू वेअर अमॉंग द टॉप स्टार्टअप्स इन दॅट, राईट? सो त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल? हा, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जेवढे पण कॉलेजेस आहेत, डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि सगळे कोर्सेसचे, पुणे युनिव्हर्सिटी काय करते, कॉम्पिटिशन घेते की टॉप स्टार्टअप्स फिल्टर करण्यासाठी की सावित्रीबाई फुले जे यांचं इन्क्युबेशन सेंटर आहे, सावित्रीबाई फुले इन्क्युबेशन सेंटर, त्याच्यामध्ये त्यांना स्टार्टअप्स पाहिजे, घ्यायचे असतात. तर त्यासाठी ती कॉम्पिटिशन होती. मग ती I2 मध्ये काय असते, पहिले नाशिक लेवलला असते, नाशिक नंतर डिस्ट्रिक्ट लेवलला असते, डिस्ट्रिक्टचे सगळे स्टार्टअप्स येतात. सो आम्ही जेव्हा कॉलेज लेवलला असते तर नाशिकच्या कॉलेजेसमध्ये आम्ही फर्स्ट आलेलो. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्टच्या कॉम्पिटिशन मध्ये पण आम्ही नाशिक डिस्ट्रिक्ट मध्ये पण आम्ही फर्स्ट आलेलो. आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही टॉप 5 स्टार्टअप्स मध्ये होतो. पुणे युनिव्हर्सिटीचे म्हणजे जेवढे पण स्टार्टअप्स आहे त्या सगळ्यांमध्ये आम्ही टॉप 5 स्टार्टअप्स मध्ये Palla.com हे आलो होतो. दॅट्स रिअली ग्रेट. सो म्हणजे हाऊ युनिव्हर्सिटी सपोर्टेड यू? युनिव्हर्सिटी काय करते की आपलं मेंटरशिप देते, इन्क्युबेशन सेंटर एक प्लेस प्रोव्हाइड करते. आता सगळ्यात पहिले हा एक प्रश्न पडतो स्टुडंटला की आपण काम तो करतोय पण कुठे काम करायचं.
तुम्ही अगर सिंगल पर्सन असाल तर ठीक आहे, तुम्ही तुमचं घर ऍज अ होम वर्क स्पेस यूज करू शकता. पण तुम्ही अगर 3, 4, 5, 6 तुमचा ग्रुप आहे मोठा, तर तुम्ही काम कुठे करणार? मग त्याच्यासाठी तुम्हाला जे कॉलेज आपली पुणे युनिव्हर्सिटी आहे, इन्क्युबेशन सेंटर प्रोव्हाइड करते, जिकडे तुम्हाला वर्क स्पेस भेटते, तुम्हाला मीटिंग रूम्स असतात, सगळे फॅसिलिटीज तिकडे अवेलेबल असतात, तर ते तुम्हाला अवेलेबल करून देते. त्याच्यानंतर अजून तुम्हाला काही रिसोर्सेस असतात, या तुम्हाला काही गव्हर्नमेंटचे काही रिलेटेड, म्हणजे असं काय असतं की आता भरपूरसे गव्हर्नमेंट आहे, ती गव्हर्नमेंट पण काही प्रोजेक्टवर काम करत आहे. मग आपण त्या प्रोजेक्टला काही हेल्प करू शकतो का? आपली काय हेल्प येऊ शकते का त्या प्रोजेक्टला? गव्हर्नमेंटला आपली काय हेल्प मिळू शकते का? या आपण प्रोजेक्ट काही डेव्हलप, म्हणजे काय असतं की आपण एक प्रोडक्ट डेव्हलप केला असतो, त्याच्यामध्ये काही मिनिमल चेंजेस करून आपण गव्हर्नमेंटसाठी तो यूज करू शकतो का? अशा गोष्टींसाठी आपल्याला हेल्प करते. आणि पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे महाराष्ट्राच्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये येते, इंडियाच्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये येते. सो त्यांचा एक खूप चांगला कनेक्ट आहे गव्हर्नमेंटच्या त्याच्याशी. सो त्याच्यामध्ये अगर तुम्ही सिलेक्ट झाले तर तुम्हाला खूपच चांगला फायदा, छान फायदा होतो. बेनिफिट्स खूप आहे त्याचे. ओके, सो थँक्स. येस भूषण, यू वॉन्ट टू से समथिंग? सर, एक क्वेश्चन आहे, अझर पठाण म्हणून, गव्हर्नमेंटची काही हेल्प असते का स्टार्टअप्सला? तर मला असं सांगावंसं वाटतं की गव्हर्नमेंटचे बरेच स्कीम्स आहेत स्टार्टअपसाठी, इवन फंडिंगसाठी. त्याच्यानंतर व्हेंचर कॅपिटल, तुम्हाला तशा पद्धतीने पुढे जायचं असेल VC थ्रू, तर ते पण त्यांच्या फॅसिलिटीज आहे. आणि गव्हर्नमेंटचे स्कीम्स आहेत लोन्ससाठी पण, या स्टार्टअपसाठी विदाउट कोलॅटरल, म्हणजे काही गहाण न ठेवता तुम्ही कर्ज मिळवू शकता. 10 लाख रुपयापर्यंतची स्कीम आहे. आणि त्याच्यामध्ये तुमच्या जर प्रोजेक्ट रिपोर्ट वरती तुमचं कन्सिडर केलं जातं सगळ्या गोष्टी. तुमचा जर प्रोजेक्ट रिपोर्ट खरंच एकदम चांगला असेल तर 100% तुम्हाला गव्हर्नमेंटची हेल्प भेटू शकते. रिगार्डिंग प्लस अजून याच्यात जे पेटंट्स वगैरे येतात त्याच्यात पण बरंच आपण कव्हर करू शकतो. ओके, 2 महत्वाचे प्रश्न आहेत तुमच्यासाठी माझ्या साईडने. बऱ्याच वेळेला मुलांचे गैरसमज असे होतात की आपल्याला स्टार्टअप करायचा, बिझनेस करायचा म्हणजे आपल्याला कमीत कमी 8, 10, 15, 20 लोक आपल्या कंपनीमध्ये ऍज अ एम्प्लॉय म्हणून पाहिजे. त्याच्यानंतर आपलं असं मोठं ऑफिस पाहिजे, त्या ऑफिसमध्ये असं सगळं व्यवस्थित स्टाफ पाहिजे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला बसायला जागा पाहिजे, बिझनेस साठी पूर्ण असं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, असं बऱ्याच मुलांना वाटतं. इन शॉर्ट की एक मोठं ऑफिस आणि मोठ्या अशा एम्प्लॉईजची टीम आपल्यासोबत पाहिजे, असं बिझनेस करताना वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं, याची खरंच गरज आहे का? आणि तुमच्या कंपनीमध्ये आज किती लोक काम करतात ते जर सांगितलं तर मला असं वाटतं बऱ्याच मुलांचे गैरसमज दूर होतील. तर फारच महत्वाचा प्रश्न आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं ड्रीम तर तसंच पाहिजे. तुमचं मोठं ऑफिस, सगळा मोठा स्टाफ पाहिजे. तुम्ही जर ड्रीमच नाही केलं, म्हणजे तुमचं टार्गेटच नाही ठेवलं, तर कुठेच जाणार नाही. आणि ऑफिस राहिला विषय ऑफिसचा, तर आजही आम्ही आमच्या घरात बेडरूम मध्येच आमचं ऑफिस आहे. आमचे काही मीटिंग्स असतात दॅट्स रिली नाईस. घरूनच अटेंड करतो. ऑफिस आम्ही आता पण अफोर्ड करू शकतो, पण अननेसेसरी खर्च होईल त्याच्यामध्ये. त्यापेक्षा आपण मार्केटिंगला इन्व्हेस्ट करू, कारण की आमचं पूर्ण प्लॅटफॉर्म ऑनलाईन आहे. तर कोणाला ना आमच्या दुकानात यायचंय आणि मग परचेस करायचं असतं तर गोष्ट वेगळी आहे. नक्कीच प्रत्येकाला हे असं पॉसिबल नाही होणार की घरूनच. आता त्यांचा जो काही बिझनेस ते निवडतील त्याच्या हिशोबाने त्यांना हे करावं लागेल. पण सुरुवातीला खूपच मोठा स्टाफ पाहिजे. आम्ही पण आता सुरुवातीपासून आता आमचेच 4 जण आहोत. आमच्यातलंच एक जण मार्केटिंग, एक जण डिलिव्हरी करतो. आज थोडंफार 2-1 जण मी इंटर्न्स घेतलेले आहेत आमच्या बरोबर. 6 ते 7 जणांची टीम आहे आमच्याकडे आता. पण खूप मोठा स्टाफ आणि खूप मोठं ऑफिस, तुमचं रेंट आणि सॅलरीज मध्येच खूप मोठा एक्सपेन्स होऊन जातो त्याच्यामध्ये. तर इनिशियली तरी काही गरज नाही, पण नक्कीच स्वप्न मोठंच बघितलं पाहिजे आणि त्या दिशेनेच तुम्ही काम केलं पाहिजे. ओके, सो दॅट्स रिअली नाईस. बघा, ज्या वेळेला तुम्ही बिझनेस स्टार्ट करता, ऑफकोर्स तुमचं एंड विजन हे पाहिजे की माझ्याकडे माझं ऑफिस असेल, माझ्याकडे एक मोठी टीम असेल. बट अनलेस अँड अंटिल यू रीच टू दॅट लेवल, ते तुम्ही उभं करण्याची घाई नाही केली तरी पण चालते. तुम्ही जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत जेवढ्या मिनिमम एक्सपेन्स मध्ये, मिनिमम लायबिलिटीज मध्ये तुमची कंपनी चालवू शकतात तेवढं तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचं असतं. आणि तेच टीम पडलोने या ठिकाणी केलं. व्हॉट दे हॅव डन, त्यांनी हे जे काही एक्सपेन्सेस आहे दे कॅन इझिली अफोर्ड ऑफिस, पण त्यांनी काय केलं की ऑफिसला अफोर्ड करून ऑफिसमध्ये खर्च करण्यापेक्षा हाच पैसा मार्केटिंग मध्ये लावला आणि त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये पुस्तकं अवेलेबल करून दिले. हे त्यांना का करता येणं शक्य झालं?
कारण त्यांनी त्यांचे एक्सपेन्सेस रिड्यूस केले आणि हा बेनिफिट त्यांनी स्टुडंट्सला मिळवून दिला. आणि ह्या रिझनमुळे त्यांचा आय गेस आज 900+ युजर्स आर देअर ऑन देअर प्लॅटफॉर्म, की ज्यांना आजपर्यंत त्यांनी यांची ही सर्व्हिस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. सो दॅट्स रिअली ऑसम की ज्या वेळेला तुम्ही एखादा प्रॉडक्ट एखाद्या कस्टमरला एखाद्या क्लायंटला विकतात, तर तुम्ही हा विचार करा की तुम्ही क्लायंटचा बेनिफिट कसा करून देऊ शकता. जर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये हा विचार केला की मी माझ्या कस्टमरचा किंवा क्लायंटची कॉस्ट कमी करू शकत असेल, तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीच नाहीये. आणि म्हणून जर तुम्ही तुमच्या क्लायंटची कॉस्ट कमी करताय, तर ही कमी करण्यासाठी तुम्हाला तुमचे एक्सपेन्सेस कमी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमचे एक्सपेन्सेस कमी केले, तर अल्टिमेटली तुमचा प्रॉफिट मार्जिन वाढतो आणि तुमचा प्रॉफिट मार्जिन वाढला तर ऑफकोर्स तुम्ही प्रॉफिट मार्जिन थोडं कमी करून क्लायंटची कस्टमरची कॉस्ट त्या ठिकाणी रिड्यूस करू शकतात. आणि ही पॉलिसी पडलोने परफेक्टली त्या ठिकाणी फॉलो केलेली आहे. आणि आय थिंक दिस इज द रिझन दे विल सून रीच 2000 युजर्स. प्रोबॅबली ऑन अ लाइटर नोड आपण असं म्हणू शकतो की ह्या सेमिस्टरची परीक्षा कॅन्सल जर नसती झाली तर कदाचित पडलो 1,500-2,000 युजर्स पर्यंत कदाचित 100% पोहोचले असते. बट अनफॉर्च्युनेटली everybody is facing problem because of COVID-19. Otherwise, probably I think, but Bhushan and Abhishek, आता आपले जे स्टुडंट्स आपल्या सोबत अटॅच झालेले आहेत, हे डेफिनेटली तुम्हाला 2,000 काय कदाचित 5,000 पर्यंत पण घेऊन जाण्यासाठी मदत करतील, असं मला एकंदरीत या लेक्चर मध्ये दिसतंय. राईट स्टुडंट्स? Absolutely right. I'm getting my chat box is continuously scrolling with the response of students. Students are really awesome actually. They are very they always respond to whatever you tell them. They are always responding to everything. So thank you very much students. So can we quickly take last 2-3 questions? Yes, माझ्याकडे आहे क्वेश्चन्स सर काही. स्टार्टअप आयडिया बद्दल काही सजेशन्स द्याल का तुम्ही? सिद्धेशने विचारलाय प्रश्न. ओके. स्टार्टअप आयडियाज बद्दल मला असं वाटेल की फिनटेक जे फायनान्शियल टेक्नॉलॉजीचे जे मार्केट आहे जसं पेटीएम, फोन पे, त्याच्यातच फार छोट्या छोट्या कंपन्या फार चांगलं काम करतात. महाराष्ट्रात थोडी कमतरता आहे, तर फिनटेक प्लॅटफॉर्म वरती करू शकतात. आणि दुसरं माझा आवडतीचा विषय ऍग्रिकल्चर, शेतीचा. तर शेतीमध्ये आपण कसं पुढे जाऊ शकतो या स्टार्टअप्स वरती काम करणं. माझंही काम चालूच आहे या स्टार्टअप म्हणजे शेतीत कसं पुढे जाता येईल. तर ऍग्रिकल्चर रिलेटेड स्टार्टअप्स, कारण की मी फार्मिंग फॅमिली मधनं बिलॉंग करतो, बरेचसे आपले मुलं फार्मिंग मधनच असतील. तर आपल्याला जे डे टू डे प्रॉब्लेम फेस करावे लागतात ते आपण कसे ओव्हरकम करू शकतो आणि कोण कोण करतंय, तर यावर थोडा फोकस केला तर ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये तर चांगलं राहील असं वाटतं. ओके भूषण. एक क्वेश्चन अजून आहे, एज्युकेशनल की आमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय, प्रज्ञा म्हणून विचारलाय क्वेश्चन. तर करंटली मी इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे आणि अभिषेकचा इंजिनिअरिंग जस्ट या वर्षी तो पास झालेला आहे. तर आणि आम्ही दोघं पण आयटी फील्ड मध्ये आहोत. दोघांनी पण आयटी मध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे. ओके. तुमच्या 2 फाउंडर्स को फाउंडर्स बद्दल क्विकली सांगाल? हो, दुसरे को फाउंडर्स अक्षय आणि पियुष म्हणून आहे, पियुष राठोड आणि अक्षय सावकर. तर ते पण आमचे क्लासमेट्सच आहेत. त्यांचं पण एज्युकेशनल बॅकग्राऊंड सेम आहे, आयटी फील्ड मध्ये आहे. आणि ते दोघं पण डे टू डे ऑपरेशन्स आणि डिलिव्हरीचा पार्ट बघता. अभिषेक टेक्नॉलॉजीचं काम करतो आणि मी फायनान्स आणि मार्केटिंगचा भाग बघतो. तर अशी 4 जणांची आमची कोर टीम आहे. आणि आमच्याकडे काही इंटर्न्स आहेत, ते मला मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात हेल्प करतात. ग्रेट. सो स्टुडंट्स, तुम्हाला एक लक्षात आलं असेल, आपण काही दिवसापूर्वी एक पर्सनॅलिटी टेस्ट कंडक्ट केली होती की प्रत्येकामध्ये वेगळ्या क्वालिटीज असतात, प्रत्येकामध्ये स्किल्स वेगळे असतात, प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही वेगळी असते. सो व्हॉट दे हॅव डन की 4 मित्रांचा ग्रुप आहे आणि 4घांच्या त्यांनी स्ट्रेंथ अनालाइज केल्या की ज्याचं जी स्ट्रेंथ असेल त्याला ती रिस्पॉन्सिबिलिटी दिली आणि त्याप्रमाणे बेसिकली त्यांनी 4घांमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी वाटून घेतल्या. जो ज्याच्यामध्ये स्पेशलिस्ट आहे त्याने ते डिपार्टमेंट हँडल करायचं, जेणेकरून तो त्या डिपार्टमेंटला बेसिकली काय करू शकतो, 100% त्या ठिकाणी न्याय देऊ शकतो आणि त्या डिपार्टमेंटला चांगल्या पद्धतीने चालवू शकतो. सो दॅट इज हाऊ टीम वर्क इज डन. मी तुम्हाला आय थिंक एका सेशन मध्ये सांगितलं होतं की व्हाय टीम वर्क इज नेसेसरी, बिकॉज अलोन यू कॅनॉट डू एव्हरीथिंग. एकटे तुम्ही सगळ्या गोष्टी नाही करू शकत. इफ यू हॅव अ प्रॉपर टीम ऑफ पीपल विथ डिफरंट स्किल सेट, then definitely you can divide the responsibility and achieve the target that you have set for your business.
So I think we are done with all the questions, right? एक क्वेश्चन आहे, थोडा फनी येतो. म्हणजे आपण फनी कन्सिडर करतो, पण त्याच्यामुळे बऱ्याच मुलांचं म्हणजे मुलींचंही नुकसान होतं त्याचं. Okay. एकाने प्रथमेश म्हणून विचारलंय की लव्ह फेल्युअर तुम्ही फेस केलं का? तर मला असं वाटतं प्रथमेश या गोष्टीला थोडस म्हणजे ऍड्रेस करणं गरजेचं आहे. आपण हसल्यावारी घेतो आणि सोडतो. बरेच मुलं त्याच्यातनं फार अवघड परिस्थितीत जातात. तर मला असं वाटतं की आमच्या बद्दल तरी अजून असं काही घडलेलं नाहीये, पण बऱ्याच मुलांबद्दल घडतं. हा काही प्लॅटफॉर्म नाही त्या गोष्टी बोलायचा असं काही नाही, पण त्यात फार गुंतून पडू नकोस असं माझं सजेशन राहील. नाही, प्रोबॅबली ही इज ऑल्सो नॉट इन्व्हॉल्व, बट त्याने एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून प्रोबॅबली हा क्वेश्चन विचारला असेल. बरोबर आहे, बरोबर So आहे. of course, I think we need to tackle all these questions because nowadays the problems are really different kind of problems are faced by today's generation. So of course these questions needs to be addressed. But of course कुठलाही failure असेल, whether it is a personal failure, business failure, love failure असेल, तुमचं एखादं फॅमिली फेल्युअर असेल, मेडिकल रिझन असेल, बट यू हॅव टू ओव्हरकम दॅट फेल्युअर. तुम्हाला त्या फेल्युअर मधनं बाहेर येता आलं पाहिजे. आज तुम्ही मार्केटमध्ये बघत असाल, जगात बघताय की ऑल ओव्हर द वर्ल्ड कोरोनाने जो त्या ठिकाणी एवढा धुमाकूळ घातलेला होता की लोक याला सुद्धा घाबरतायत. आणि या घाबरण्यामुळे सुद्धा लोकांना फेल्युअर येतंय बिकॉज देअर बिझनेसेस आर डाऊन. त्यांच्या बिझनेसवर त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे, त्यांच्या पर्सनल लाईफवर, त्यांच्या फॅमिली लाईफवर, सोशल लाईफवर त्याचा परिणाम झालेला आहे. बट स्टील यू हॅव टू कम आउट ऑफ एव्हरीथिंग. आणि या प्रत्येक गोष्टीतनं जेव्हा तुम्ही बाहेर येतात त्यावेळेला डेफिनेटली एक चांगली सुरुवात तुम्ही नक्कीच परत त्या ठिकाणी करू शकतात. सो आय थिंक वी हॅव आन्सर्ड मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स. सो इट वॉज रिअली नाईस टू हॅव भूषण अँड Abhishek for this discussion. And I think all the students have really enjoyed entire the session. आणि आपल्याला त्यांच्या चॅट बॉक्स वरून आणि क्वेश्चन वरूनच अजूनही माझ्या क्वेश्चन अँड आन्सर विंडो मध्ये 60 क्वेश्चन्स आहेत, बट वेळेअभावी आपण एवढे क्वेश्चन नाही कव्हर करू शकलो. ऑलमोस्ट वी हॅव कव्हर्ड ऑल दी क्वेश्चन. एक शेवटचं फक्त कन्क्लुडिंग रिमार्क आपण त्याला म्हणूया की तुम्ही या स्टुडंट्सला काय एक सल्ला द्याल की त्यांनी कशा प्रकारे त्यांचा फ्युचर प्लॅन केला पाहिजे? मला तरी असं वाटतं की सर की ही जी एज असते 17-18, ही एज आहे ट्राय आणि एरर. आपण ट्राय केलं पाहिजे. बघा, तुम्ही एक बिझनेस स्टार्टअप स्टार्ट केला, तुम्ही त्यातनं खूप गोष्टी शिकणार आहे जे तुम्हाला तुमचे पुस्तक नाही शिकवणार आहे. हे मी तुम्हाला लिहून देतो. आम्ही ज्या गोष्टी शिकलोय त्या कोणत्याच पुस्तकात लिहिलेल्या नव्हत्या. आम्ही बिझनेस स्टार्ट केला तर आम्हाला काही कोणती अशी बुक नाही भेटत की हाऊ टू स्टार्ट अ स्टार्टअप. अशी बुक तुम्हाला काही शिकवणार नाहीये. जेव्हा तुम्ही बाहेर मार्केटमध्ये जाल, जेव्हा तुम्ही लोकांशी बोलाल, बघाल बाहेर काय असतं, तर ती ही एक कम्प्लिटली वेगळी दुनिया आहे. आपण जी कॉलेजमध्ये जगतो ती एक कम्प्लिटली वेगळी दुनिया आहे. सो मला तरी वाटतं की मुलांना याच्यातनं खूप शिकायला भेटेल की खूप वेगवेगळे सेक्टर आहे. बँकिंग सेक्टर, फायनान्स सेक्टर, क्लायंट कम्युनिकेशन, प्रेशर हँडलिंग, अशा खूप नवीन गोष्टी आहे ज्या तुम्ही तुमच्या एज्युकेशन मध्ये कधीच शिकणार नाही. हे मी तुम्हाला सांगतो. मला इंजिनिअरिंग कम्प्लीट करून 1 वर्ष झाला. मी तुम्हाला गॅरंटी देतो की ह्या ज्या गोष्टी असतील ज्या बिझनेस मध्ये आपण शिकतो ते आपण स्कूल कॉलेजमध्ये जे सिलेबस आहे त्या सिलेबस मध्ये आपण ते कधीच कव्हर नाही ना शिकू शकतो आपण. त्या आपलं सिलेबस तसं नाही आहे. सो मला तरी वाटतं की तुम्हाला खूप फायदा होईल. नाही पण तुमचा स्टार्टअप सक्सेस झाला, मी तुम्हाला हे पण सांगतो, नाही पण तुमचा स्टार्टअप सक्सेस झाला तरी पण तुम्हाला ह्या ज्या गोष्टी तुम्ही स्टार्टअप मध्ये जे केलेल्या आहे त्या तुम्हाला लाईफ मध्ये कामात येणारच आहे आणि तुम्ही बाकी लोकांपेक्षा एक स्टेप पुढेच राहाल. आणि सर मला असं कन्क्लुडिंग स्टेटमेंट द्यायला वाटेल की नेसेसरी नाही आहे की तुम्ही 17-18 या वयातच कंपनी स्टार्ट करा. जेव्हा तुम्हाला राईट टाइम वाटेल तुमच्यासाठी की खरंच या सगळ्या मार्केट रिसर्च करून प्रोडक्टचा की कॉलेजमध्ये असताना स्टार्टअप करायचा मग ते फार कूल आहे असल्यातला भाग नाही. तर तुम्ही लेट पण केलं तरी चालेल. एज्युकेशन वरती पण फोकस करा, कारण मी तो फार कमी केला त्याच्यामुळे मला जे प्रॉब्लेम आले ते तुम्हाला नको फेस व्हायला. तर एज्युकेशन वरती पण 50-50 बॅलन्स असू द्या. आणि असं काही नाही, इट्स नेव्हर टू लेट. तुम्ही इंजिनिअरिंग झाल्यानंतर पण करू शकता या गोष्टी. आणि आमचा गायडन्स आहे, माझा व्हॉट्सअप नंबर सर शेअर करतीलच. तुमचे आता सगळेच प्रश्न तर नाही घेऊ शकलो मी, पण व्हॉट्सअप वरती जेवढे आन्सर करता येईल तेवढे मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. Yes. So students, I hope you have really enjoyed the session. Thank you very much Abhishek and Bhushan. It was really awesome session. स्टुडंट्सला नक्कीच खूप मोटिवेशन आणि बेनिफिट या सेशन मधनं होईल याच्याबद्दल मी
अश्युअर्ड आहे तुम्ही या सेशनला वेळ दिलात आणि स्टुडंटचे सगळे क्वेश्चन प्रॉपरली आन्सर केलेत, त्यांना गायडन्स केलं. स्टुडंट सांगतायत की सर परत एकदा आपण सेशन घेऊया, त्या सेशन मध्ये तुम्ही परत त्यांना गायडन्स करा. सो स्टुडंट्स आम्ही नक्कीच परत ट्राय करू की आपण एक सेकंड सेशन त्या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यासाठी प्रयत्न करू आणि नक्कीच तुमच्या उरलेल्या क्वेश्चनचे पण आपण त्याच्यात आन्सर देण्याचा प्रयत्न करू. फक्त सगळ्यांना माझी पर्सनल एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आत्ताच प्ले स्टोअरवर जाऊन पडलो ऍप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा आणि नक्कीच तुमचे रिव्ह्यूज प्ले स्टोअरवर त्या ऍप साठी द्या. ऍज वेल एज तुम्ही वेबसाईटही व्हिजिट करू शकतात आणि तुमचे रिव्ह्यूज जे काही असतील ते डेफिनेटली अभिषेक आणि भूषण आणि एंटायर टीमला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतील. बिकॉज इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी की जे काही चांगलं काम ते करतायत तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. सो यू कॅन जस्ट गो टू प्ले स्टोअर अँड डाउनलोड दी पडलो ऍप आणि नक्कीच तुम्ही त्याच्यावर पुढे भविष्यात ऑर्डर करू शकतात. So students, I think it was really nice. I once again say thanks to Bhushan and Abhishek for being present for this session and giving this valuable guidance to all our students. Thank you very much, students. You have joined for this session and it has been almost 1.5 hours since students are quietly listening and responding to the session. So this is really nice. Thank you very much. Goodbye. Take care. Stay home. Stay safe. Thank you very much. Thank you. Thank you. Bhushan, can you please share your contact details on the slide so that students can note Yes, it down? sir. I have shared the website details. You can share your screen so that they can take a note. Can you share the screen? I don't have access right now. Contact. Okay, just a minute. I will share it. You can. I'll tell the number if someone can write. Okay, I'll just share it. Yeah. Is it fine? So just a second, me notes सब page share करता हूँ. Okay, you can share it. Yes, कसं fill करता है? थोड़ा नहीं करते हैं ना. ये ऊपर